एन्शियंट मिडिवलवर थोडेसे कमी प्रश्न असतात म्हणून कमी तुम्हाला दिलेलं आहे ना. सो आय होप की तुम्हाला ठीकठाक सुटला असेल पेपर. असं अनभिज्ञ नव्हता ना, माहिती होतं थोडंफार पण कन्फ्युजिंग असेल ऑप्शन्समध्ये, राईट. चालेल, सो झालं आहे लाईव्ह. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन हा होता की ऑगस्ट 1947मध्ये एक विधान दिलेलं आहे. ठीक, विधान हे आहे की आज तुम्ही तुमच्या डोक्यावर काट्यांचं मुकुट घातलेलं आहे ना. सत्ता ही एक ओंगळ गोष्ट आहे आणि ज्या सिंहासनावर तुम्हाला जागृत राहावं लागेल, अधिक नम्र आणि सहनशील राहावं लागेल, आता तुमच्या परीक्षेचा अंत नसेल. हे वाक्य कोणाचं असू शकतं बरं? गांधीजी, है ना. गांधीजींचा आग्रह होता की भारत आता स्वतंत्र झालेला आहे. काँग्रेसची स्थापना तुम्ही कशासाठी केली होती? भारत स्वतंत्र करण्यासाठी. आता काँग्रेस डिझॉल्व्ह करा, फाईन. पण पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे यांचं म्हणणं होतं की जर काँग्रेस डिझॉल्व्ह झाली तर अराजकता माजेल, कारण शासन नसेल, स्पेशली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, है ना. जर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट नसेल तर अराजकता होईल आणि जनता सैरभैर होईल. ऑलरेडी आपलं पाकिस्तान डिवाइड झालेलं आहे, त्यामुळे शासन असणं तर गरजेचं आहे. मग गांधीजींनी म्हटलं ठीक आहे, पण या शासनाला तुम्ही सत्ता समजू नका, याला जबाबदारी समजा. हे त्यांचं भाषण होतं. म्हणजे एम के गांधी इज द आन्सर. दुसरा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण कोणतं होतं? ट्राइस्ट ऑफ डेस्टिनी, है ना. की जेव्हा पूर्ण जग मध्यरात्री झोपेत बुडालेलं आहे तेव्हा भारत एका नव्या सूर्योदयात प्रवेश करतोय, अशा प्रकारचं त्यांचं भाषण होतं, फाईन. सो मोहम्मद अली जिन्ना आणि अबुल कलाम आझादांचा तर संबंधच नाही. अबुल कलाम आझाद शिक्षण मंत्री होते. ठीक, अबुल कलाम आझादांबद्दल हे लक्षात ठेवाल की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा 1948ला आला होता. 1948ला इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा सुरू झाला, कारण 1948ला इस्रायलला यांनी आपल्या मेसोपोटेमियानी समर्थन दिलं, फाईन. आणि त्याच्यानंतर मग भारतातून ही डिमांड यायला लागली की इस्रायल सारख्या देशाला आपण पण समर्थन दिलं पाहिजे. मौलाना अबुल कलाम आझादांनी यावेळेला विरोध केला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रचंड इच्छा होती की इस्रायलला समर्थन द्यावं. मौलाना अबुल कलाम आझादांनी म्हटलं नाही द्यायचं समर्थन. का नाही द्यायचं? मुस्लिम सेंटिमेंट्स इन इंडिया विल बी हर्ट, है ना. जे आजपर्यंत तुम्ही बघताय फॉरेन पॉलिसीमध्ये की आपण इस्रायलला ओपन समर्थन देत नाही आहोत, पहिल्यांदा दिलं, है ना. आणि पहिल्यांदा का दिलं? कारण पॅलेस्टाईनचा मुद्दा नव्हता, हमास आणि इस्रायलचा मुद्दा होता. ठीक, पण लगेच सेकंड डे आपण पॅलेस्टाईनबद्दल देखील वक्तव्य केलेलं आहे. ठीक, सो हे आहे. जिनांचा याच्यात काही संबंधच नव्हता. दुसरा प्रश्न आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिनाच्या कोणत्याही सोहळ्यात भाग घेतला नाही. कारण कारण हे होतं की एकतर 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला सगळ्यांनी खूप जल्लोष केला होता, खूप फटाके वगैरे फोडायला सुरुवात केले, सण समारंभ साजरे झाले. गांधीजी झोपले होते. गांधीजींना त्यांचे अनुयायी होते ते उठवायला गेले की बापू भारत स्वतंत्र झाला, उठा. गांधींनी म्हटलं भारत स्वतंत्र होणारच होता, त्यात काही विशेष गोष्ट नव्हती, पण ज्या परिस्थितीत भारत स्वतंत्र झाला ते व्हायला नाही पाहिजे होतं. इतका मोठा गदर, इतकी कत्लेआम आणि बंगाल जळत होतं. सो स्पेशली जेव्हा भारत स्वतंत्र होणार होता, संविधान सभा जेव्हा काम करायला लागली तेव्हा गांधीजी कलकत्त्याला गेले होते, नौखालीला, है ना. गांधीजी जिथे जिथे जात होते, नौखालीला होते गांधी तेव्हा, हैदराबादला नव्हते, है ना. गांधीजी जिथे जिथे जात होते तिथे तिथे शांती होत होती, कारण गांधीजींनी काय केलं होतं? पायी यात्रा सुरू केली, दौरा सुरू केला. आणि गांधीजींनी म्हटलं की जर तुम्हाला एकमेकांना मारायचं असेल तर सगळ्यात पहिले मला मारा आणि मग एकमेकांचे रक्त वहा. सो गांधीजींनी एवढ्या अपील केल्या होत्या की लोकांनी दंगली थांबवल्या होत्या. एक घटना अशी झाली होती नौखालीला की एका कुटुंबाची हत्या करण्यात आली होती आणि गांधीजींनी म्हणजे पोलीस वगैरे सगळ्यांनी छापेमारी सुरू केली होती. जे कातील होते किंवा जे मारेकरी होते ते मिळत नव्हते. सो गांधीजींनी यावेळेला आग्रह केला की मारेकऱ्यांनी स्वतःहून शस्त्रासकट माझ्यासमोर उपस्थित राहा, तुम्हाला मी शिक्षा होऊ देणार नाही आणि जर तुम्ही उपस्थित झाला नाही तर मी देहत्याग करेन. आणि त्यावेळेला 7 मारेकरी स्वतःहून उपस्थित राहिले गांधीजींच्या समोर की आम्ही मेलो तरी चालेल, तुम्ही गरजेचे आहात. सो माउंटबेटन किंवा पूर्ण ब्रिटिश सेना जी होती ही देखील अस्टाउंड होती की हे असं कसं शक्य आहे? एक माणूस फक्त काठी घेऊन चाललेला आहे आणि पूर्ण भारत शांत झाले, पूर्ण बंगाल शांत झालेलं आहे. पंजाबच्या बाउंड्रीवर पूर्ण सेना उपस्थित होती पण तरीही लोक ऐकत नव्हती. गदर चाललेलं होतं, है ना. आणि माउंटबेटनच्या सेना किंवा कुठलीच आर्मी त्याला आटोक्यात आणू शकत नव्हती, एवढं मोठं गदर चाललेलं होतं. सो गांधीजी नौखालीला होते, बंगालला होते, पंजाबपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यामुळे पंजाबमध्ये मोठा गदर झाला होता. आणि दुसरं ऑप्शन जे आहे ते हे आहे की त्यांनी माउंटबेटन योजना आणि भारतीय स्वातंत्र्य कायद्याला मान्यता दिली नाही. नाही, त्यांनी दिली होती मान्यता ना. म्हणजे अगदी रेडक्लिफ आयोग आला ना
तोपर्यंत गांधीजींचं म्हणणं होतं की भारत स्वतंत्र झाला तर अखंड भारत असायला पाहिजे. पाकिस्तानचं विभाजन करणं हे ऑप्शन नाही. गांधीजींनी कधीच विभाजनाला समर्थन दिलं नाही. शेवटी तर त्यांनी इवन हे म्हटलं होतं की जर भारताचे तुकडे करायचे असतील तर पहिले माझे तुकडे करा, है ना. आणि मग परिस्थिती अशी झाली होती की काँग्रेसचे सदस्य म्हणायला लागले आता गांधी मेले तरी चालतील, पण भारत स्वतंत्र व्हायला पाहिजे. कारण एवढी सगळ्या लोक मारले जात आहेत, त्यात एक गांधी गेले तर काय मोठी गोष्ट आहे. म्हणजे काँग्रेसमधून आता गांधी विरोधी सूर यायला लागला होता. मग परिस्थिती अशी निर्माण झाली की गांधीजींनी माघार घेतली होती. त्यांनी म्हटलं की माझ्यापेक्षा कदाचित तुम्हा लोकांना जास्त कळतं, तुम्ही आता जे म्हणाल ते ठीक आहे. आणि असं करून गांधीजी निघून गेले होते. मग त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये देखील भाग घेतला नव्हता. फाईन. सो हे होतं. सो आन्सर विल बी वरीलपैकी नाही. त्यानंतर मग तिसरं होतं 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल कोण असेल. सो हा 1947चा कायदा है ना. 1947च्या कायद्यामध्ये दोन्ही राज्यांना स्वतंत्र आणि सामायिक गव्हर्नर जनरल मिळेल आणि त्याची नेमणूक इंग्लंडच्या राजाकडून केली जाईल, ही तरतूद इथे होती, है ना. त्यानंतर मग बाकी सगळं तर तुम्हाला माहिती आहे की भारत पाकिस्तान डॉमिनियन स्टेट निर्माण होतील. दोघांची स्वतःची आर्मी असेल, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असेल. 35च्या कायद्यानुसार यांचा कारभार चालवला जाईल जोपर्यंत त्यांची स्वतःची घटना होत नाही तोपर्यंत. फाईन. सो हे आहे जे जो प्रश्न इथे तुम्हाला बघायला मिळतोय. सो आन्सर काय असायला पाहिजे, 3 आन्सर असायला पाहिजे, है ना. आय एम सॉरी, 3 आन्सर असायला पाहिजे की ब्रिटिश शासनाचा कोणताही अधिकार आता पाकिस्तान भारतावर राहणार नाही आणि ब्रिटिश राजा कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार गव्हर्नर जनरलला निवडेल, हे होतं. सो आन्सर इज 3 इज द आन्सर, राईट. त्यानंतर जाऊ पुढे. ठीक आहे. आता ब्रिटिश प्रधानमंत्री क्लिमेंट ॲटली यांनी 1947च्या विधानामध्ये नमूद केलेले मुद्दे कोणते होते. क्लिमेंट ॲटली यांनी 3 जून रोजी हे म्हटलं की भारताला आम्ही स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत. भारत स्वातंत्र्य किंवा काँग्रेसचे सदस्य स्वातंत्र्य मागत होते 26 जानेवारी 1948 रोजी, है ना. माउंट बेटनला भारतात पाठवलं. माउंट बेटनला भारतात का पाठवलं होतं किंवा माउंट बेटनलाच भारतात का पाठवलं होतं, नाही माहितीये तुम्हाला. माउंट बेटन जे होते हे व्हिक्टोरिया राणीचे नातू होते, है ना. आणि सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा झालं तेव्हा ऑगस्ट 1945 रोजी जपानने इंग्लंड समोर शरणागती पत्करली होती. हिरोशिमा नागासाकी बॉम्बकांड झालं आणि त्याच्यानंतर जपान शरण आलं. ती तारीख होती 15 ऑगस्ट 1945 आणि ब्रिटनच्या सेनेचं सरसेनापती होते माउंट बेटन. सो माउंट बेटनच्या जीवनातला तो सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता आणि त्याच्याचबरोबर त्यांनी त्यांचं लीडरशिप साबित केली होती त्या वर्ल्ड वॉरमध्ये. भारतात देखील युद्धासारखी परिस्थिती झाली होती आणि अशा वेळेला एक चांगला लीडर किंवा एक असा व्यक्ती जो डिप्लोमॅट सुद्धा आहे आणि ज्याला डिसिजन मेकिंगसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही, म्हणून माउंट बेटनना पाठवण्यात आलं होतं. आता माउंट बेटन जेव्हा आले तेव्हा बघा ब्रिटिशांना भारत सोडण्याची कधीच इच्छा नव्हती. ब्रिटिशांनी इथे बरीच बांधकामं केली होती, बरंच काही कन्स्ट्रक्शन केलं होतं. भारताला एक ढिलाढालासा राष्ट्रसंघ बनवण्याचा प्रयत्न इंग्रजांचा होता आणि त्यामुळेच जेव्हा माउंट बेटन प्लान आला तेव्हा क्लिमेंट ॲटलींची योजना त्यात होती. क्लिमेंट ॲटलींचं म्हणणं काय होतं, यांचं म्हणणं हे होतं की भारत आणि पाकिस्तान हे 2 देश निर्माण करायचे, पण जे संस्थानिका आहेत त्यांना राज्यात सामील व्हायचं की स्वतंत्र राहायचं, हे स्वातंत्र्य त्यांना द्यायला पाहिजे. मग आता जर विचार करा, संस्थानिक 552 संस्थानिक होती त्यावेळेला आणि जर 552 पेक्षा जास्त संस्थानिक स्वतंत्र राहिली असती तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घेतली असती, ब्रिटनने. जर संरक्षणाची जबाबदारी ब्रिटनने घेतली असती तर अर्थव्यवस्था कोणाच्या हातात असली असती, ब्रिटनच्या. म्हणजे टेक्निकली भारतात त्यांचं इंटरफेरन्स नेहमी राहिलं असतं. अशा प्रकारे एक ढिलाढाला राष्ट्रसंघ करण्याचा प्रयत्न भारताचा होता, है ना. पण गांधीजींनी म्हटलं डिकी बर्ड प्लान नाही, पूर्ण स्वातंत्र्याचा कायदा पाहिजे. सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही, आता निघा, है ना. आणि मग आला तुमचा भारत स्वातंत्र्य कायदा, कळतंय. सो हे जे स्टेटमेंट आहे हे तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसतंय की ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेंट ॲटली 1947च्या विधानामध्ये त्यांनी नमूद केलेले मुद्दे काय आहेत की ब्रिटिशांनी केवळ केंद्र सरकारकडे सत्ता सोपवली आणि स्वायत्त प्रांतीय सरकारची कल्पना नाकारलेली आहे. सो नाही, यांनी काय केलेलं आहे की इथे त्यांनी स्वायत्त राज्य आणि केंद्र सरकार अशा प्रकारे 1935च्या प्लाननुसार म्हणजे कायद्यानुसार आपलं शासन चालवणार होते. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही संस्थानिक ब्रिटिश साम्राज्याचा भाग राहतील, जे की बरोबर आहे. आणि राज्यघटना तयार करण्याच्या पद्धती सर्वसहमतीने पूर्ण झाल्या नाहीत तर ब्रिटिश सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करता येणार नाही, हे त्यांनी सांगितलं होतं, है ना. सो बी आणि सी हे आहे आन्सर आणि ए आहे चुकीचं स्टेटमेंट, बरोबर. त्यानंतर मग 5वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, सी राजगोपालाचारी प्रस्तावाच्या बाबी पुढीलपैकी कोणत्या होत्या. सो सी राजगोपालाचारी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एप्रिल 1944 ला आला होता, 1944 ला आला होता. आणि झालं काय होतं की इंग्रजांनी चले जाव चळवळ दडपली होती, है ना. गांधीजींना अटक करण्यात आली होती, चळवळ आता हळूहळू हिंसक वळण घ्यायला लागली होती आणि त्याच्यातच सेकंड वर्ल्ड वॉर देखील संपायला लागलं होतं. एका बाजूला आझाद हिंद सेना कार्यरत होती आणि मग ही चळवळ आता शांत व्हायला लागली, कारण सगळे जितके गुप्त क्रांतिकारी होते, उषा मेहता किंवा बाकी सगळे जे आपले होते हे पकडले गेले होते, चंद्रकांत झवेरी, साने गुरुजी हे सगळे जे होते, राम मनोहर लोहिया हे पकडले गेले, जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि मग उत्साह कमी झाला. आता या वेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली की जिनांनी म्हटलं बाटो और छोडो, भारत छोडो नाही, बाटो और छोडो, डिवाइड अँड लिव्ह. कारण जिनांना वाटत होतं की जर ब्रिटिश निघून गेले तर काँग्रेस पाकिस्तान बनू देणार नाही आणि मग जर काँग्रेस पाकिस्तान बनू देणार नाही तर आमच्याबरोबर अन्याय होईल. जिनांचा पहिल्यापासून प्रश्न हा होता की आमच्याबरोबर अन्याय झालाय, है ना. आणि त्यामुळे मग सी राजगोपालाचारी यांनी काय केलं होतं की पाकिस्तानचा मुद्दा किंवा मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये जी अढी निर्माण झाली होती, एक तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी एक फॉर्म्युला दिला होता, हा होता सी राजगोपालाचारी फॉर्म्युला. फाईन. एक्झॅक्ट तुमचा प्रश्न तोच आहे की सी राजगोपालाचारी फॉर्म्युला यांच्या बाबी कोणत्या होत्या. सो ब्रिटिश भारताच्या स्वातंत्र्यावर ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्यातील गतिरोध सोडवावा, हे होतं यांचा ऑप्शन, है ना. प्राथमिक शिक्षणाच्या मद्रास योजनेत हिंदीचा परिचय करून देण्याचा आणि सी राजगोपालाचारींचा काही संबंध नाही, है ना. सी राजगोपालाचारी गांधीवादी विचारांचे कार्यकर्ते होते, ठीक, नो चेंजर्स वाले ग्रुप होते हे. त्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा काही संबंध नाही यांचा, ठीक. किंवा दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग, युद्धावर पूर्णपणे बहिष्कार, यात समतोल राखावे नाही. फर्स्ट इज द ऑप्शन, है ना, पहिलं ऑप्शन आहे. त्यानंतर 1946 ला रॉयल इंडियन नेव्ही उठावाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्यायची आहेत आणि यामध्ये सांगितलेलं आहे की कोणतं विधान चुकीचं आहे, है ना. डायरेक्शन काय क्वेश्चनचं, कोणतं विधान चुकीचं आहे. सो नेव्ही उठाव झाला होता, रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव झाला होता आणि रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव काय झाला होता, 18 फेब्रुवारी 1946 रोजी झाला होता. INS तलवार येथे हा उठाव झाला होता, है ना. BC दत्त होते जे एकमात्र असे अधिकारी ज्यांचं नाव आपल्याला बघायला मिळतं ज्यांनी हा उठाव केला होता. आणि हे येणार होते ना मेजर जनरल ऑकिनलेक येणार होते आणि त्यांच्या सन्मानार्थ जहाज सजवलं गेलं होतं. सो INS तलवारवर सगळीकडे त्यांनी भारत छोडो, जय हिंद, वंदे मातरम वगैरे लिहिलं आणि एक मोठा विद्रोह केला होता. यामध्ये रॉयल इंडियन नेव्ही सामील झाली, एअरफोर्स सामील झाली आणि बघता बघता हा उठाव हिंसक व्हायला लागला होता. झालं काय की 25 पेक्षा जास्त जहाजं या उठावात सामील झाली आणि इंग्रजांनी रसद तोडली होती, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली. आता असं वाटायला लागलं की इंग्रज दडपशाही करतील, मग काँग्रेसने मध्यस्थी केली होती. हे लक्षात ठेवाल इथे की मुंबईमध्ये हे जेव्हा झालं तेव्हा काँग्रेसच्या वतीने सरदार पटेल स्वतः मुंबईला आले होते, गृहमंत्री होते त्यावेळेला इंटरिम गव्हर्नमेंटचे, आणि कृती समितीच्या नेत्यांना भेटून त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं. केंद्रीय कायदे मंडळात काँग्रेसचे सदस्य बॅरिस्टर आसफ अली यांनी देखील सरकारच्या निषेधाचा आणि सैनिकांच्या समर्थनाचा प्रस्ताव मांडला. म्हणजे काँग्रेस सामील झाली होती, काँग्रेसने समर्थन दिलं होतं, ठीक. सो त्यांनी जे म्हटलेले की काँग्रेस अलिप्त राहिली किंवा विरोध केला नाही आणि अनुशासनाच्या आधारावर विरोध केला, ते चुकीचं स्टेटमेंट आहे, ठीक. त्यानंतर विद्रोहाचं नेतृत्व करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या कैद्यांसह सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याची आणि इंडोनेशिया, इजिप्तमधून भारतीय सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती, हे करेक्ट आहे, फाईन. आणि तिसरं यांनी म्हटलेलं आहे की या बंडाला कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा दिला होता. सो या पक्षाला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता, बरं मी दाखवते तुम्हाला. हे साम्यवादी पक्षाने नौसैनिकांना पूर्ण समर्थन दिलं होतं. सो फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे, सेकंड अँड थर्ड करेक्ट आहे. आता याच्यात ऑप्शन काय झालेलं आहे की 1 and 2 ऑप्शन आहे, 1 and 3 ऑप्शन आहे. सो आन्सर सी दिलेलं आहे, त्यामुळे फक्त 1 हे आन्सर असायला पाहिजे आणि 3 हे काढून टाकावं लागेल तुम्हाला, हा. सी आन्सर
आणि 3 काढून टाका, फक्त एक चुकीचं आहे, बाकी बरोबर आहे. जमतंय ना तुम्हाला काय चाललंय ते? फास्ट नाही आहे, यू आर गेटिंग द थिंग्स? येस, ठीक आहे, जाऊ शकते पुढे. याबद्दल हे लक्षात ठेवाल की BC दत्त यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, म्युटिनी ऑफ द इनोसंट्स. या पुस्तकात तुम्हाला INS तलवारचा उठाव वाचायला मिळतो. आणि UPSCने यावर प्रश्न कसा विचारला होता? अनसंग हिरो. कारण BC दत्त एकटे नव्हते ना, खूप सगळे लोक होते, पण INS तलवारच्या उठावात दुसऱ्यांची नावच सापडत नाहीत, है ना. आझाद हिंद सेनेच्या याच्यामध्ये केसमध्ये तुम्हाला शहानवाज भुट्टो भेटतात किंवा शहनाज गिल भेटतात वगैरे, हे सगळे लोक मिळतात, शहनवाज वगैरे सगळे मिळतात, पण यांच्यामध्ये मात्र एकटंच नाव तुम्हाला बघायला मिळतं. फाईन. त्यामुळे UPSCने यामध्ये प्रश्न विचारलेला आहे अनसंग हिरो. फाईन. मग आता एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे, तो कोणता आहे की यांचं पुस्तक कोणतं होतं? म्युटिनी ऑफ द इनोसंट्स हे पुस्तक होतं. आणि दुसरा प्रश्न जो एक्सपेक्टेड आहे तो हा लक्षात ठेवाल की काँग्रेसचे कोण सदस्य होते ज्यांनी मध्यस्थी केली होती? बॅरिस्टर आसफ अली यांनी समर्थनार्थ प्रस्ताव मांडला होता केंद्रीय कायदेमंडळात. ठीक, हे एक आहेत जे असे कोपऱ्यातले प्रश्न आहेत जे तुम्हाला माहिती नसतात. आणि सरदार वल्लभभाई पटेल स्वतः आले होते मुंबईला, तेव्हा ते गृहमंत्री होते. ठीक, म्हणजे हे 2-3 गोष्टी आहेत ज्या माहिती असायला पाहिजे. जाऊ शकते पुढे. ठीक, नेक्स्ट आहे कॅबिनेट मिशन 1946च्या शिफारशींमध्ये कशाचा समावेश होता? आता कॅबिनेट मिशन आलं होतं 1946ला आणि कॅबिनेट मिशनच्या या तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात. तर यामध्ये कॅबिनेट मिशनला तुम्ही त्रिमंत्री योजना देखील म्हणता, है ना. यात सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टेफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर हे तिघही शिष्टमंडळ भारतात आलं होतं. भारतातील संस्थानं आणि प्रांत यांचं मिळून संघराज्य स्थापन करण्यात यावं, ही यांची एक तरतूद होती. त्यानंतर यांनी म्हटलं की संविधान सभा असायला पाहिजे, संविधान सभा भारतीयांची असायला पाहिजे, हेही त्यांनी म्हटलं होतं. भारताच्या प्रांताचे 3 गट पाडले जावे, संस्थानिकांसाठी जागा राखीव ठेवायच्या आणि हंगामी सरकारची स्थापना करायची. पाकिस्तानची मागणी नसल्यामुळे कॅबिनेट मिशनला फेटाळलं होतं जिनांनी. ऑप्शनमध्ये बघा पाकिस्तानची मागणी दिलेली आहे. सो पाकिस्तानची मागणी यामध्ये नव्हती किंवा भारताची फाळणी नाही एक्सेप्ट केली होती कॅबिनेट मिशननी, है ना. आणि संघ सरकारसह एकात्मक सरकारची घटना नाही. यांनी काय म्हटलं होतं? यांनी म्हटलं होतं की भारतातील संस्थानं आणि प्रांत यांचं मिळून संघराज्य स्थापन करायचं, क्वाझी फेडरल स्टेट यांनी सांगितलं होतं. ठीक, म्हणजे सेकंड स्टेटमेंट देखील किंवा सेकंड ऑप्शन देखील चुकीचा आहे. नामनिर्देशित संविधान सभा, येस, है ना. घटना समिती नामनिर्देशित असावी, भारतीय मेंबर असावे, हे सांगितलं होतं. सो आन्सर शॅल बी C आणि D, है ना. आन्सर शॅल बी C and D. C and D as in answer is 3, rather first, 1 is the answer. बरोबर आहे ना, 1 is the answer. ठीक, त्यानंतर मग प्रश्न विचारलेला आहे भारत छोडो आंदोलनात समांतर सरकार खालीलपैकी कोणकोणत्या राज्यात स्थापित झाली होती किंवा कोणकोणत्या प्रदेशात स्थापित झाली होती? सो हा प्रश्न सर्वविध आहे, सोपासा प्रश्न आहे. महाराष्ट्रात नाना पाटील होते, क्रांतिसिंह नाना पाटील, है ना. त्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशमध्ये बलियामध्ये चितू पांडे होते आणि बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यात तामलुक सरकार झाली होती. याला विद्युत सरकार देखील म्हटलं गेलं होतं, है ना. सो अतिशय सोपासा प्रश्न होता. वरील सर्व उत्तर आहे याचं. ठीक, यानंतर 1940च्या ऑगस्ट ऑफरने भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाच्या यापैकी कोणत्या मागण्या मान्य केल्या होत्या? हा प्रश्न विचारलेला आहे. आता 1940ला जी ऑगस्ट ऑफर आली होती याचा संबंध कोणाशी आहे? लिन लितगोशी. मागच्या सगळ्या घटना थोड्याशा लक्षात घ्याल. 1930ला काय झालं? सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 31 पासून आपल्या गोलमेज परिषदा सुरू झाल्या. 31 आणि 32 गोलमेज परिषदा झाल्या. यामध्ये गांधीजींनी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला. त्यात सुद्धा वाटाघाटी फिसकटल्या आणि मग पुणे करार झाला. ठीक, आता काही केल्या इंग्रज आणि काँग्रेस यांचं सामंजस्य होत नव्हतं. 33ला गांधीजींनी राजीनामा दिला. 34 पासून हरिजन सेवक संघ वगैरेची स्थापना झाली. 35ला झालं काय? कायदा आला, है ना. 35चा कायदा आला. 37ला निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर 39ला सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं. 1939 सेकंड वर्ल्ड वॉर स्टार्ट. सेकंड वर्ल्ड वॉर स्टार्ट झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया या दोघांकडूनही ब्रिटनवर खूप जास्त दबाव होता की भारताचं आपल्याला पाठिंबा मिळायला पाहिजे. भारताचा पाठिंबा का गरजेचा होता बरं सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये?
हे तर तुम्ही वाचलंय की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये भारताचा पाठिंबा मिळवण्यासाठी खूप वाटाघाटी चाललेल्या, है ना. क्रिप्स, वेवेल, कॅबिनेट हे सगळे आले होते, है ना. का आले होते? का भारताचा पाठिंबा हवा होता? यावर आपण कधी कामच नाही केलं ना. है ना. का हवा होता? कारण जपान एका बाजूला, जपानने आणि चीनने स्पेशली ब्रिटनचा रास्ता रोखला होता आणि चीन सुद्धा वसाहतवादी संघर्ष करत होता आणि जपान तर अमेरिकेचे त्यांनी पूर्ण पर्ल हार्बर आयलंडवर हल्ला केला होता. यावेळेला झालं हे होतं की ब्रिटनकडे येणारी रसद भारताच्या मार्गानेच येऊ शकत होती. त्यांची रसद थांबवली होती जपानने, फूड, है ना, सप्लाय आणि मेडिकल सप्लाय. आणि मग अशा वेळेला जर भारताचा पाठिंबा नसेल तर एक मोठा अडचण निर्माण झाली असती वर्ल्ड वॉरमध्ये. म्हणून यांना भारताचा पाठिंबा हवा होता. पण झालं काय की 39ला जेव्हा वर्ल्ड वॉर सुरू झालं तेव्हा लिनलिथगोने मंत्रिमंडळाशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता सरळ भारत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सामील आहे असं डिक्लेअर केलं. मग आपल्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता आणि मग 1 ऑगस्ट प्रस्ताव आला. हा होता 8 ऑगस्ट 1940चा. बरोबर. ही आहे ऑगस्ट ऑफर. आता ऑगस्ट ऑफरमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की कोणत्या मागण्या मान्य केल्या होत्या? भारताच्या फाळणीची कल्पना नाकारणे, है ना. आता भारताच्या फाळणीबद्दल त्यावेळेला चर्चाच झाली नव्हती, त्यामुळे हे तर नव्हतंच. प्रांतीय निवडणुकीची व्यवस्था स्थापित करणे आणि त्यांना अधिक स्वायत्तता देणे, ते 35लाच दिलं होतं, 1935लाच दिलं होतं. भारताची संविधान सभा प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडली जाणे, हे होतं जे त्यांनी ऍक्च्युली म्हटलं होतं, है ना. की अरे कुठे गेलं, घटना निर्मितीच्या आश्वासन, है ना. युद्धानंतर घटना निर्मितीचं आश्वासन, हे आहे तुमचं उत्तर. फाईन. आणि दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्यांचा सहभाग मागे घेणे नाही. भारतीय सैन्य जे पकडलं जात होतं ते आझाद हिंद सेनेमध्ये सामील होत होते, राईट. सो 3 इज द आन्सर. 3 इज द आन्सर. आणि हे लक्षात ठेवाल की घटना समितीची जी आपली स्थापना झाली त्याची टाइमलाईन कशी आहे? 1934ला एम.एन. रॉय यांनी सगळ्यात पहिले घटना समितीची मागणी पुढे मांडली. 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा काँग्रेसचे सचिव होते तेव्हा त्यांनी ऑफिशियली ही डिमांड पटलावर मांडली. 1939ला वर्ल्ड वॉर सुरू झाला आणि 40ला ऑगस्ट ऑफरमध्ये घटना समितीची मागणी मान्य झाली होती. बरोबर. ठीक. सो हे 4 आहे जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर मग नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा हा की क्रिप्स मिशन भारतात पाठवण्यामागे ब्रिटिश सरकारचा उद्देश काय होता? क्रिप्स मिशन भारतात का पाठवलं होतं? आता क्रिप्स मिशन भारतात पाठवण्याचा एकच उद्देश होता की वर्ल्ड वॉरमध्ये भारताचा सहभाग पाहिजे. का पाहिजे ते कारण सांगितलं तुम्हाला, है ना. कारण जपानने नाकी 9 आणून ठेवले होते. बरं, म्हणजे जपानवर नागासाकी हिरोशिमा कांड जे झालं त्याचं कारण हे होतं की जपानने अमेरिकेला एकदम त्राहिमाम करून टाकलं होतं. टेक्निकली अमेरिका वॉज नॉट पार्ट ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. सुरुवातीला 1944 पर्यंत अमेरिकेला अजिबात यांच्यामध्ये यायची इच्छा नव्हती. अमेरिका करत काय होतं, फ्रान्सला, ब्रिटनला, रशियाला सगळ्यांना हत्यारं पाठवत होते, है ना. आता झालं काय की रशियाने या हत्यारांचा उपयोग जपानच्या बॉर्डर लाईन्सवर करायला सुरुवात केला. जो चीनचा प्रदेश होता मंचुरियन प्रदेश, रशियाला मंचुरियन प्रदेश हवा होता. जपान, चीन आणि रशिया यांचा बॉर्डर इश्यू होता. मग जपानचा मुद्दा काय होता की ही हत्यारे येत आहेत कुठून? हत्यारं येत आहेत अमेरिकेकडनं, है ना. आणि यांनी काय केलं, पाणबुड्या घेतल्या, 300 पाणबुड्या, आणि झिगझॅग मार्गाने, म्हणजे ज्या मार्गाने तुम्ही पकडले जाणार नाही समुद्रात अशा मार्गाने हे झिगझॅग मार्गाने गेले अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेला काही लक्षात यायच्या आधी बोटीच्या बोटी बुडवून टाकल्या समुद्रात. फाईन. हेलिकॉप्टर्सनी हल्ले केले आणि जोपर्यंत अमेरिकेला कळेल की काय झालं तोपर्यंत हे रिटर्न आले आणि मग अमेरिकेने वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतला. सो जपानने पहिले मस्ती केली होती तेव्हा त्यांना हे नागासाकी हिरोशिमा मिळाले होते. ठीक. त्यानंतर सरळ प्रश्न आहे, क्रिप्स मिशनचं भारतात पाठवण्याचं कारण काय होतं? क्रिप्स मिशनचं हे आहे, कारण हे होतं की भारताने सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सहभाग द्यावा किंवा पाठिंबा द्यावा, हे त्याचं कारण होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्रिपुरी संकटाशी संबंधित होत्या? आता त्रिपुरी संकट नक्की काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? बघा, झालं काय की सुभाषचंद्र बोस भारतीय राजनीतीत आले कधी? 1921ला, 1921ला, है ना. ICS ऑफिसर होते, टॉपर होते, है ना. आणि 1920ला नॉन कॉपरेशन मुवमेंट सुरू झाली होती. सो नॉन कॉपरेशन मुवमेंट सुरू झाल्यानंतर मग सुभाष बाबू जेव्हा भारतात आले
तेव्हा त्यांनी गांधींबद्दल बरंच ऐकलं होतं. गांधींना भेटले नव्हते, गांधींबद्दल ऐकलं होतं आणि त्यांना वाटायला लागलं की कोण आहेत गांधी, प्रत्येक व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलतोय. गांधीजींनी म्हटलेले 1 वर्षात स्वराज्य मिळवून देऊ, गांधीजींनी म्हटलेले अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळेल, है ना. सो गांधीजींचा शोध घेतला कुठे भेटतील, तर यांना कळलं की मणिभवनला, मुंबईला भेटतील. आणि मग सुभाषबाबू मुंबईला गेले मणिभवनला. तेव्हा काँग्रेसची बैठक चालू होती, सगळ्यांनी खादीचे कपडे घातलेले होते. सुभाषबाबू लंडनहून आले होते, कोट टाय सूट घालून गेले होते. सो ऑडमॅन आउट झाले तिथे, है ना. आता इथे झालं काय की पूर्ण बैठक संपली आणि मग त्यांनी गांधीजींना म्हटलं की माझे 3 प्रश्न आहेत, जर तुम्ही माझ्या 3 प्रश्नांचं उत्तर दिलं तर मी तुमच्या संघटनेत सामील होईन, म्हणजे काँग्रेसमध्ये सामील होईन. सो 3 प्रश्न काय होते, 3 प्रश्न हे होते की तुम्ही जे म्हणताय 1 वर्षात स्वराज्य मिळवून देऊ, कसं मिळवून द्याल. गांधीजींकडे त्याचं उत्तर नव्हतं. गांधीजींना त्यांनी विचारलं तुम्ही अहिंसात्मक आंदोलनांबद्दल म्हणताय पण जनतेला त्याची ट्रेनिंग दिलेली नाहीये, जर हिंसा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. गांधीजींनी म्हटलं मी घेणार. सुभाषचंद्र बोसना वाटलं एवढा मोठा भारत आहे, तुम्ही एकटे जबाबदारी कशी घ्याल, है ना. ते त्यांना पटलं नाही. आणि तिसराही प्रश्न काहीसा असाच होता जे सुभाषबाबूंना पटलं नाही. मग सुभाषबाबूंची बॉडी लँग्वेज थोडी बदलली की तुम्ही काहीही बोलता टाईप, है ना. आणि मग तुम्ही बघितलेलंच आहे की नॅशनल स्ट्रगल या पुस्तकात, इंडियन फ्रीडम स्ट्रगल या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की गांधीजी मनमानी करतात. गांधीजींनी जे चौरी चौरा कांड नंतर मागे घेतलेलं आंदोलन आहे ते एक अकस्मात घटना आहे, नॅशनल कॅलेमिटी असं सांगितलेलं आहे त्यांनी, है ना. सो सुभाषबाबूंना काही गांधीजींचं नेतृत्व पटलं नव्हतं. गांधीजींना हे लक्षात आलं की हा व्यक्ती मला पसंत करत नाहीये. सो गांधीजींनी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्हाला माझं नेतृत्व पटलं नसेल तर बंगालला जा आणि CR दासना भेटा, चित्तरंजन दास. तिथून सुभाषचंद्र बोस झाले चित्तरंजन दास यांचे शिष्य, हा. ते गांधीजींचे शिष्य कधीच नव्हते, चित्तरंजन दासचे शिष्य होते. आता झालं काय की त्याच्या 8 वर्ष आधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस जॉईन केली होती आणि 2 युवक काँग्रेसमध्ये होते, एक होते सुभाषचंद्र बोस, एक होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू समाजवादी विचारांचे होते, गांधीजींचा भरपूर प्रभाव होता आणि लोकतांत्रिक पद्धतीने काम करायचं होतं. सुभाषबाबूंना देखील लोकतांत्रिक पद्धतीने काम करायचं होतं पण गांधीजींच्या विचारांचा प्रभाव नव्हता. सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांच्या विचारांमध्ये असलेला एक विरोध, स्पष्ट विरोध काय होता, गांधीजींचं म्हणणं होतं की एंड्स अँड मीन्स बोथ शॅल बी हॉली. तुमचं साध्य आणि साधन दोन्ही पवित्र असायला पाहिजे. ठीक. सुभाषचंद्र बोसचं म्हणणं होतं की साध्य पवित्र असायला पाहिजे, साधन कसलंही असलं तरी चालेल. ठीक आहे. त्यांचं म्हणणं होतं नाझिझम, फासिझम कुठूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, है ना. आता या विचारांवर यांचे वैचारिक मतभेद होते आणि गांधीजींचं म्हणणं होतं की सुभाषचंद्र बोस सारखे लीडर्स किंवा युवक जर काँग्रेसचं नेतृत्व करतील तर भारतात फ्रेंच राज्यक्रांतीसारखी कत्लेआम होईल, रक्तपात होईल आणि त्यामुळे सुभाषचंद्र बोसच्या लीडरशिपवर गांधीजींना भरोसा नव्हता. 1938ला हरिपुरा काँग्रेसचं सेशन झालं. हरिपुरा काँग्रेस सेशनमध्ये सुभाषचंद्र बोस अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वेळेला गांधीजी बेचैन झाले होते की हे नाही व्हायला पाहिजे होतं, है ना. आणि 1938ला जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू झाले सचिव. 2 युवक आणि 2 युवक साम्यवादी आणि समाजवादी. आता काँग्रेसची दिशा बदलणार हे दिसायला लागलं. त्याच वेळेला आपली नॅशनल प्लॅनिंग कमिटी आली. 1938 जवाहरलाल नेहरू अध्यक्ष झाले. आता दुसऱ्या वेळेला गांधीजींचं प्रचंड इच्छा होती की सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्ष म्हणून निवडून येऊ नये. ठीक. मग गांधीजींनी काय केलं की आपल्या सगळ्या सदस्यांना सांगितलं सुभाषचंद्र बोसना वोट द्यायचा नाही. मौलाना अबुल कलाम आझादांना त्यांनी म्हटलं होतं तुम्ही उभे राहा बंगालवरून, है ना. मौलाना अबुल कलाम आझादांनी म्हटलं की कलकत्त्याला सुभाषबाबूंची लोकप्रियता एवढी जास्त आहे की माझी बदनामी होईल की सुभाषबाबूंच्या विरोधात मी उभा आहे, है ना. आणि त्यामुळे मौलाना अबुल कलाम आझादांनी काही सदस्यता घेतली नाही, म्हणजे पर्चा भरला नाही त्याला म्हणतात इलेक्शनचा. ठीक. त्यांनी फॉर्मच भरला नाही आणि त्यात काय झालं की सुभाषबाबू पुन्हा निवडून आले. आता पुन्हा निवडून आले तर गांधीजींनी आमरण अनशन सुरू केलं, उपोषण सुरू केलं सरळ की माझे जे शिष्य आहेत पट्टाभी सीतारामय्या यांना जर तुम्ही निवडून दिला नाही तर मी काँग्रेस सोडेन. आता जे महासमिती होती काँग्रेसची 200 सदस्यांची, त्यांचं म्हणणं होतं की सुभाषबाबू मेजॉरिटीने निवडून आलेले आहेत, तुम्ही असं गैरसंवैधानिक प्रकार करू नका. सुभाषबाबूंचं देखील म्हणणं होतं की गांधी स्वतः जर नियमावली तोडायला तयार असतील तर मी पण नियम तोडणार, है ना. आणि यामध्ये मग झालं काय की या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. या सगळ्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल नाराज होते. गांधीजींना वाटायला लागलं माझं ठीक आहे, तुमचं काय तुम्ही का नाराज होऊन फिरताय. सो सरदार वल्लभभाई पटेलांचं झालं हे होतं की विठ्ठलभाई पटेल त्यांचे मोठे बंधू
जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा ब्रिटनमध्ये होते, इंग्लंडमध्ये होते. आणि इंग्लंडमध्ये असताना अपेक्षित हे होतं की त्यांच्या छोट्या भावाने म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांची सेवा करायला पाहिजे. पण सरदार वल्लभभाई पटेल गांधीजींच्या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे बिझी होते, ते गेले नाहीत. सुभाषचंद्र बोस यांनी विठ्ठलभाई पटेलांची सेवा केली होती मृत्यूशय्येवर असताना. ठीक. आता विठ्ठलभाई पटेलांनी काय केलं, मृत्यूसमयी आपली भागीदारी किंवा आपल्या हिश्श्याची जी संपत्ती होती ती सगळी सुभाषबाबूंच्या नावावर केली होती. या अनुषंगाने की या संपत्तीचा उपयोग तुम्ही राष्ट्रीय स्वातंत्र्य संघर्षासाठी करा, वैयक्तिक करू नका. पण वल्लभभाई पटेलांचं म्हणणं होतं माझ्यावर तुम्हाला का विश्वास नव्हता, त्यांच्यावर का होता. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल थोडेसे नाराज असायचे सुभाषचंद्र बोसकडनं ना. गांधीजींनी या घटनेचा फायदा घेतला होता. हा एक प्रश्न येतो ना, गांधी संत होते की राजनीतिक नेता होते, है ना. सो गांधीजींनी या घटनेचा फायदा कसा घेतला की सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांनी म्हटलं की तुम्ही जे काँग्रेस समितीचे सदस्य आहात, सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेस समितीचे सदस्य होते आणि 12 अजून होते त्यांच्या हाताखाली. त्यांनी म्हटलं तुम्ही काँग्रेस समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या, त्यामुळे काय होईल, नो कॉन्फिडन्स मोशन, अध्यक्ष मंजूर नाही आणि मग सुभाषचंद्र बोस अध्यक्ष राहणार नाहीत. 13 सदस्यांनी राजीनामा दिला होता आणि मग सुभाषचंद्र बोसना अध्यक्षत्व सोडावं लागलं होतं. सो हे आहे त्रिपुरी संकट. मग सुभाषचंद्र बोसना देखील लक्षात आलं की हे खेळ केलेला आहे, हा पॉलिटिकल गेम केलेला आहे आणि माझ्या विरोधात स्पेशली केलेला आहे. त्यांना नाही कळायचं की गांधीजींना नक्की माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे, है ना. आणि मग सुभाषचंद्र बोसनी काय केलं की काँग्रेस नाही सोडली, काँग्रेसच्या मध्येच त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. पण फॉरवर्ड ब्लॉक त्यांनी तिथेच बनवला. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा फॉरवर्ड ब्लॉक बनवला, साम्यवादी पक्ष होता, डावा गट होता, फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस विरोधी भाषणं करायला सुरुवात केली, गांधी विरोधी भाषणं सुरुवात केली. सो काँग्रेसने त्यांना 3 वर्षासाठी बेदखल केलं की 3 वर्ष तुम्ही अपात्र आहात, काँग्रेसमध्ये सामील व्हायचं नाही. आणि मग पुढची कहाणी तुम्हाला माहिती आहे की सुभाषबाबूंना नजरकैद करण्यात आलं, मग ते निघून गेले सिंगापूरला आणि तिथे मग आझाद हिंद सेना. सो ही घटना आहे, याला म्हटलं जातं त्रिपुरी क्रायसिस. राईट. सो झालं काय होतं, आता ऑप्शनमध्ये काय काय आहे बघा की ऑल इंडिया मुस्लिम लीगने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्वतंत्र युनिट बनवलं नाही, फॉरवर्ड ब्लॉक बनवला होता, ते पण सुभाषचंद्र बोसनीच बनवला होता. ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर बंदी घातली होती. नाही. झालं काय होतं की हे जेव्हा आपल्या काँग्रेसमध्ये फूट पडायला लागली ना, तेव्हा ब्रिटिशांना तर मजा येत होती की हे आपसातच जेव्हा भांडतायत तेव्हा हे लीडरशिप काय करणार. आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करायला अजून जास्त प्रोत्साहन दिलं होतं. सो हा ऑप्शन पण एलिमिनेट होणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वासंबंधी विवाद होता, हा होता जे आता तुम्हाला सांगितलं की सुभाषचंद्र बोस अध्यक्ष बनावे यावर गांधीजींचा विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की हे अग्रेसिव्ह आहेत, एक्स्ट्रा एनर्जी आहे, डायरेक्शनलेस आहेत आणि त्यामुळे काँग्रेसची दिशा भटकेल, है ना. अच्छा, याचं खरं कारण काय होतं सांगाल का, आहे कोणाला माहिती. हे तर पुस्तकी भाषा आहे ना, लीडरशिप अँड ऑल. खरं कारण काय का, हा, है ना. झालं काय होतं, स्वराज्य पक्ष आला होता बघा, है ना, आठवत असेल तुम्हाला. 1922 गोरखपूर घटना आणि त्याच्यानंतर मग स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. स्वराज्य पक्षाची स्थापना झाल्यानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. म्हणजे चित्तरंजन दास अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. आता झालं काय की यावेळेला सांप्रदायिक दंगे भडकायला लागले होते. गांधी जेलमध्ये होते. गांधीजी 25ला सुटून आले, 1925ला सुटून आले. आणि त्याच्यानंतर मग गांधीजींच्या विचाराच्या विरोधात मोतीलाल नेहरू चाललेले होते. जेव्हा गोरखपूर कांड झालं किंवा चौरी चौरा घटना झाली तेव्हा कोणामध्येच एवढी हिंमत नव्हती की गांधीजींना समोर उभं राहून विचारू शकाल की का तुम्ही आंदोलन रद्द केलं. फक्त मोतीलाल नेहरू होते जे जाऊन भेटले होते आणि त्यांनी घाबरतच म्हटलं होतं की बापू हे ठीक नाही झालं. एका गावाकडे झालेल्या घटनेमुळे पूर्ण देशाला तुम्ही शिक्षा दिलेली आहे, हे योग्य केलं नाही, है ना. तुम्ही म्हटलं होतं की मी जबाबदारी घेईन, मग तुम्ही हे आंदोलन का थांबवलं. गांधीजींनी म्हटलं की भारताला स्वातंत्र्य आपण उद्या मिळवून देऊ, पण भारत तयार आहे का. हे गांधीजीची काहीतरी गोल गोल उत्तरं द्यायचे. त्यामुळे मोतीलाल नेहरूंना पण वाटायचं की हे काही खरं नाही. आणि त्याच्यानंतर मग सी.आर. दास आणि मोतीलाल नेहरू वेगळे झाले. सांप्रदायिक दंगे जेव्हा भडकायला लागले तेव्हा मोतीलाल नेहरूंच्या घरावर हल्ला झाला होता. कमला नेहरू जखमी झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर सी.आर. दास गेले. 1925ला सी.आर. दासांचा मृत्यू झाला, 1926ला सी.आर. दास गेले. त्याच्यानंतर मग मोतीलाल नेहरू, सी.आर. दास यांनी एका संयुक्त प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली होती ज्याला साबरमती करार म्हणतात. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे हा. आणि यामध्ये
यामध्ये मोतीलाल नेहरूंनी हे मान्य केलं होतं की स्वराज्य पक्ष जो असेल हा काँग्रेसचाच एक भाग म्हणून काम करेल, आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून काम करणार नाही. ठीक. तर CR दास गेल्यानंतर मोतीलाल नेहरू राहिले एकटे. मोतीलाल नेहरू एकटे राहिल्यानंतर मग त्यांना कळलं की आपण काँग्रेसपासून खूप वेळ काही लांब राहू शकणार नाही, आपल्याला काँग्रेसमध्ये यावंच लागेल, है ना. आणि पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता होती, कारण जेव्हा मोतीलाल नेहरूंचा नेहरू रिपोर्ट आला होता तेव्हा नेहरू रिपोर्टमध्ये सचिवाचं कार्य केलं होतं सुभाषचंद्र बोसने. आणि सुभाषचंद्र बोस चुणचुणीत आहेत, बुद्धिमान आहेत, ICS ची परीक्षा पास झालेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील ICS ची परीक्षा दिली होती, फेल झाले होते, है ना. त्यामुळे आपल्या वडिलांना माहिती असतं ना की आपलं कुठपर्यंत जाणार आहे पात्र. सो दोघं इथे असताना, दोघंही काँग्रेसमध्ये असताना सुभाषचंद्र बोस जास्त काबिल लीडर आहेत, जास्त एलिजिबल लीडर आहेत, हे मोतीलाल नेहरूंना कळलं होतं. मग मोतीलाल नेहरूंनी गांधीजींची भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं की मी स्वराज्य पक्ष संपवायला तयार आहे, डिझॉल्व्ह करायला तयार आहे, एका अटीवर. अट ही आहे की माझा मुलगा जवाहर याला तुमच्या पंखांच्या खाली आश्रय द्या. गांधीजींनी म्हटलं होतं तथास्तु. आणि त्या दिवशीच ठरलं होतं की भारताचे प्रधानमंत्री कोण असणार आहेत, ना. सो हे कारण होतं की सुभाषचंद्र बोसना बाहेर करायचं होतं. हे ऍक्च्युअल खरं कारण हे आउट ऑफ द बुक, है ना. आणि बुकिश कारण काय की वैचारिक मतभेद होते, ती आम जिंदगी आहे ना, मेंटॉस जिंदगी ही आहे. माहिती असायला पाहिजे, राईट. ठीक. सो हे कारण होतं सी वाला. त्यानंतर 1937च्या प्रांतिक निवडणुकांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रांतिक निवडणुकांच्या संदर्भात आता हे म्हटलेलं आहे की प्रांतिक विधानसभांच्या निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. सो भारतात इलेक्शन कधी सुरू झाले बरं? 1919, 1919, है ना. 1919ला भारतात प्रत्यक्ष निवडणुका सुरू झाल्या. फाईन. सो 37ला नाही सुरू झाल्या, म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं आहे. फाईन. यामध्ये म्हटलेलं आहे की बहुसंख्य लोकसंख्येला मतदानाचा अधिकार होता, 10% होता, 10% बहुसंख्य थोडी होते, है ना. त्यामुळे हेही कट होणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्व प्रांतांमध्ये पूर्ण बहुमत मिळालं. सो पूर्ण बहुमत मिळालं होतं का? सर्व प्रांतात नाही मिळालं होतं, है ना. आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग वायव्य सरहद्द प्रांतांमध्ये एकही जागा जिंकू शकली नाही. सो हां, हे खरं आहे की वायव्य सरहद्द प्रांतामध्ये काँग्रेसने सरकार बनवली होती. ठीक आहे, काँग्रेसने सरकार बनवली होती. सो इथे आन्सर काय असायला पाहिजे? याचं डी आन्सर आहे. बी आणि सी तर कॅन्सल होत आहे. प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. हे 1919च्या इलेक्शन पासून निवडणुका सुरू झाल्या, पण प्रांतीय विधानसभा 1935ला झाल्या होत्या. हां, सो ए आणि डी इज द आन्सर. ठीक. अच्छा, महिलांना मताधिकार कधी मिळाला? पक्का 1935ला 1935ला महिलांना सेंट्रल इलेक्शन असेंब्लीमध्ये किंवा सेंट्रल असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये मताधिकार मिळाला. प्रांतांमध्ये महिला मताधिकार मिळाला होता 1919ला. हां, कोणत्या प्रांताने दिला होता? मद्रास. मद्रासने सगळ्यात पहिले महिलांना मताधिकार दिला. आणि नेतृत्व कोणी केलं होतं? याच्यासाठी जी चळवळ झाली होती, हां, एक चळवळ झाली होती ना. झालं काय की पुरुषांना तर मताधिकार मिळाला, महिलांना मिळाला नव्हता 1919ला. आणि इंग्रजांनी काय म्हटलं की प्रांतांना ही स्वायत्तता दिली की तुमच्या महिलांना मताधिकार द्यायचा की नाही द्यायचा ते तुम्ही डिसाईड करा, आम्ही इंटरफेअर करणार नाही. सो एक मोठी चळवळ झाली, त्यामध्ये कोणीतरी नेतृत्व केलं होतं. सरोजिनी नायडू, एनी बेसेंट. एनी बेसेंट मॅडमनी मद्रास प्रांतातून 13 महिलांबरोबर, 13 महिला होत्या आणि एनी बेसेंट होत्या, यांच्याबरोबर एक चळवळ केली होती, ज्यामुळे मद्रास प्रांतात महिलांना मताधिकार मिळाला. महाराष्ट्रात देखील सेम चळवळ झाली. आणि महाराष्ट्रात कोणी नेतृत्व केलं? रमाबाई रानडे. है ना, रमाबाई रानडेंनी नेतृत्व केलं. पण महाराष्ट्रात मधला म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये मात्र निवडणुका अधिकार मिळाल्या नाहीत, मद्रासमध्ये मिळाल्या. आणि मग दुसऱ्या वेळेला पूर्ण भारतात मिळाल्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवाल बरं. मग या वेळेला जे मॉर्ले होते, भारतमंत्री मॉर्ले, यांचं एक स्टेटमेंट होतं की एका बेसंटला अटक केल्यामुळे अनेक बेसंट निर्माण झाल्या. ती ही घटना आहे. हां, आता हल्ली स्टेटमेंट बेस प्रश्न विचारले जातात की हे स्टेटमेंट कोणाचं आहे. सो एका बेसंटला अटक केल्याने अनेक बेसंट निर्माण झाले, हे मॉर्लेचं स्टेटमेंट आहे. है ना. 1919ला एनी बेसंटला अटक झाली होती या चळवळीमुळे.
आणि मग भारतमंत्री मॉर्ले यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं, हे लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर महात्मा गांधींनी 1934च्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला? सो का दिला बरं? आता याच्यामध्ये ऑप्शन बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवारांमध्ये मतभिन्नता, हे 1939ला झालं होतं, 34ला नाही. त्यांना सक्रिय राजकीय जीवन सोडायचं होतं. गांधीजींनी ना राजीनामा दिला होता तरी हस्तक्षेप करत होते. गांधीजींना राजकीय जीवन कधीच सोडायचं नव्हतं ना. म्हणजे गांधीजींनी नेहमी म्हटलं की मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं नाही, पण राष्ट्रपिता झाले. राष्ट्रपिता झाल्यावर त्यांनी म्हटलं का की नाही नाही मला राष्ट्रपिता व्हायचं नाही. ठीक. त्यानंतर विधायक कार्य करून स्वतंत्र भारताचं स्वतःचं कारण पुढे नेणं हा करार पुढे जाण्यासाठी. सो टू परस्यू हिज ओन रिझन ऑफ इंडिपेंडंट इंडिया बाय डुईंग कन्स्ट्रक्टिव्ह वर्क अँड एग्रीमेंट ऑन द वे फॉरवर्ड, हे करेक्ट आहे. हरिजन सेवा हे त्यांचं व्रत होतं आणि त्यांनी जरी काँग्रेस सोडली असली किंवा राजीनामा दिला असला तरी ते सगळीकडे जाऊन दौरा काढून लोकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य करत होते. स्पेशली स्वदेशी, अहिंसा आणि चरखा चालवण्याचं प्रशिक्षण देत होते. ठीक. सो थर्ड इज द आन्सर. त्यानंतर तुमचा प्रश्न आहे काँग्रेस समाजवादी पक्षाचा मेरठचा प्रबंध 1936 मध्ये कशाशी संबंधित आहे? सो मेरठचा प्रबंध जो आहे हा क्रांतिकारी समाजवादी नेतृत्व विकसित करण्यासाठी होता. झालं काय होतं की मेरठला क्रांतिकारी पक्ष किंवा साम्यवादी पक्षांची स्थापना झाली होती. मेरठ खटला तुम्हाला माहिती आहे ना, श्रीपाद अमृत डांगे, नलिनी सेन वगैरे यांना पकडलं गेलं होतं, तोच त्याच्याशीच हे संबंधित आहे. सो क्रांतिकारी पक्ष स्थापित करणे याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आन्सर याचा 3 आहे, क्रांतिकारी समाजवादाचं नेतृत्व. फाईन. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट आहे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. सो ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आता एकदम क्लिअर आहे तुम्हाला काय आहे ते, है ना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दुफळी म्हणून तो उदयाला आला होता, हे बरोबर आहे, है ना. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा पक्ष विसर्जित करण्यात आला होता, नाही, है ना. आजही पश्चिम बंगालमध्ये फॉरवर्ड ब्लॉक कार्यरत आहे. कम्युनिस्ट पक्ष आहे, विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. ठीक. 1948लाच काँग्रेस पासून वेगळा होऊन यांनी काय केलं होतं, विरोधी पक्ष म्हणून काम करायला सुरुवात केलं होतं. सो विसर्जित झाला नाही. समाजवाद आणि मार्क्सवादाकडे वैचारिकदृष्ट्या झुकलेला आहे. आता म्हटलं डावा पक्ष आहे, सो समाजवाद आणि साम्यवाद झुकलेला आहे. आन्सर इज ए आणि सी, म्हणजे 3 आन्सर आहे. ठीक. त्यानंतर यांनी म्हटलेलं आहे की दुसऱ्या गोलमेज परिषदेत संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दाव्याला आव्हान देण्यात आले. मुस्लिम लीगनुसार काँग्रेस मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत नव्हती, हे तर बरोबर आहे. मुस्लिम लीग बघा, दुसरी गोलमेज परिषद जी होती, तिन्ही गोलमेज परिषदा का झाल्या होत्या? कारण गांधी आयर्विन करार जो झाला होता हा आता फेल व्हायला लागला होता. गांधीजींचं महत्त्व इंग्रजांना लक्षात आलं होतं. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करायच्या आधी, जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करायची असं ठरलं, त्याच्या आधी गांधीजींनी एक पत्र लिहिलं होतं. 11 मागण्या ठेवल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं की जर तुम्ही या मांडल्या तर आम्ही आंदोलन करणार नाही. आता जेव्हा गांधीजींनी हे पत्र लिहिलं तेव्हा काँग्रेसने अपोज केला की बापू त्यांनी मागण्या मानल्या तर. गांधीजींनी म्हटलं की मी जे काही करतो त्यात एक पद्धतशीरपणा असतो, माझ्या लीडरशिपवर विश्वास ठेवा, ते मागण्या मान्य करणार नाहीत. आणि आयर्विनने देखील काय केलं की मागण्या मान्य केल्या नव्हत्या. मग सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा परिणाम काय झाला होता? सविनय कायदेभंगाची चळवळ माहिती आहे ना तुम्हाला, दांडी यात्रा वगैरे वगैरे सगळं, है ना. काय परिणाम झाला होता? नाही, सॉल्ट मोनोपॉली इंग्रजांनी कधीच काय से सोडली नव्हती. त्याच्यानंतर पण सॉल्ट त्यांच्याचकडे होता, है ना. झालं काय की इंग्रजांचा व्यापार कमी झाला होता, है ना. त्यांची जी निर्यात होती, म्हणजे भारतातून केली जाणारी निर्यात ती कमी झाली. भारतात येणारी आयात 75% कमी झाली होती. त्यांना मोठा फटका पडला होता. मँचेस्टरमध्ये बेरोजगारी निर्माण झाली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे की भारतात ज्या इंग्रजी व्यापाऱ्यांच्या मालकीच्या गिरण्या होत्या, कापड गिरण्या, त्या 11 कापड गिरण्या बंद झाल्या होत्या. कारण आपल्याकडे स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे कार्यक्रम सुरू होते. फाईन. सो त्यांना आर्थिक फटका बसला होता, है ना. आणि मग आर्थिक फटका, आता बघा, एखाद्या शत्रूची बेस, आधार कमजोर करायचा असेल तर काय करायचं? अर्थव्यवस्था
हलवायची. गांधीजीने एक्झॅक्ट हेच केलं होतं आणि त्यामुळे इंग्रजांनी एक दिखावा केला होता की लेट्स टॉक. ते होतं गोलमेज परिषदा. गोलमेज परिषदा त्यांना कधीच सक्सेसफुल करायच्या नव्हत्याच, है ना. त्यांनी सगळ्यांनी मिळून हे ठरवलं होतं की जे काही चर्चा, आता गोलमेज परिषदेचा उद्देश काय होता? 2 उद्देश होते. एक की घटना समिती कशी बनवायची आणि दुसरं भारताला जर डॉमिनियन स्टेट देणार असाल, तेव्हा आपण डॉमिनियन स्टेट मागत होतो. सो डॉमिनियन स्टेट देणार असाल तर त्याचं नक्की स्वरूप कसं असेल, है ना. इंग्रजांनी ठरवलं होतं की तीनही गोलमेज परिषदा सक्सेसफुल होऊच द्यायच्या नाहीत. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी गेले आणि गांधीजींबरोबर तेज बहादूर सप्रू होते. सो या सगळ्यांनी मिळून एक्झॅक्ट 2 मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण ऑलरेडी फूस लावलेली मुस्लिम लीग, है ना, शफी गट होता जे ब्रिटिशांना फेवर करायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे दलित वर्गाचे नेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलितांचे नेते गांधीजी असू शकत नाहीत. का असू शकत नाहीत? कारण गांधीजी वैश्य वर्णांमध्ये जन्माला आलेले आहेत, त्यांना अस्पृश्य या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही. गांधीजी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट होत आहे. आणि त्यामुळे दलितांचा नेता मी आहे, आय विल टेक केअर ऑफ देअर इंटरेस्ट, याच्यात विवाद झाले. आणि दुसरा शफी गट जो होता यांचं म्हणणं होतं की घटना समितीमध्ये 50% मुसलमान असल्याशिवाय आम्ही कामच करणार नाही, है ना. आणि या मुद्द्यावर पुन्हा एकदा सेकंड गोलमेज परिषद बारगळली होती. फाईन. सो दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय झालं की मुस्लिम लीगनुसार काँग्रेस मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत नव्हती. सो जिनांचं म्हणणं होतं की काँग्रेस हिंदूंची पार्टी आहे, मुस्लिम लीग मुसलमानांची पार्टी आहे. हे गांधींनी स्वीकार करावं आणि गांधीजींनी शेवटपर्यंत स्वीकार केलं नव्हतं, म्हणून हे फिसकटलं होतं. सो ए इज करेक्ट. काँग्रेस दलित वर्गाची प्रतिनिधी नसल्याचा दाखला देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत मांडलं, जे मी तुम्हाला सांगितलं. मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेस समाजवादाच्या विरुद्ध असल्याचं उद्धृत केलं. हे खरं आहे का? नाही ना. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू समाजवादी विचारधारेचे लोक आहेत. जवाहरलाल नेहरूंचा समाजवाद कोणता आहे? फेबियन समाजवाद. फेबियन समाजवाद म्हणजे काय की क्रांती झाली पाहिजे पण रक्तरंजित क्रांती नाही, लोकशाहीच्या मार्गाने क्रांती झाली पाहिजे, हे विचारांचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. फाईन. सो हे लक्षात ठेवाल. आणि राजपुत्रांचं म्हणणं होतं की संस्थानांच्या प्रदेशात काँग्रेसचा कोणताही सहभाग नाही, हेही बरोबर आहे. संस्थानिकांचे नेते कोण होते? भोपाळचे संस्थानिक होते, हे लक्षात ठेवाल बरं. प्रिन्स ऑफ भोपाळ यांनी संस्थानिकांचं नेतृत्व केलं होतं. सो ABD इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 17th प्रश्न आहे की जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, जिना नव्हते, है ना. जिना नाही गेले होते. वैयक्तिक सत्याग्रहांसाठी गांधींनी निवडलेले पंडित जवाहरलाल नेहरू पहिले सत्याग्रही नाही, विनोबा भावे ना. विनोबा भावे पहिले, दुसरे जवाहरलाल नेहरू. ठीक. म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे? ए आणि बी दोन्ही नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे की सायमन कमिशनची शिफारस भारतीयांनी नाकारल्यानंतर 1928 मध्ये मुंबई येथे सर्वपक्षीय परिषद भरल्यानंतर या परिषदेने मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली होती? तर हे माहिती असेल तुम्हाला ना. सायमन कमिशन कशासाठी आलं होतं? सायमन कमिशन येण्याचं कारण हे होतं की एकतर 1919चा जो कायदा आहे त्याचं एक ॲनालिसिस करायचं आणि भारतीय स्वायत्त राज्यघटनेसाठी तयार आहेत का याचं ॲनालिसिस करायचं होतं. फाईन. आता जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा 2 घटना होत्या. एकतर 2 वर्ष आधीच आले हे, है ना, रादर 1 वर्ष आधी आले आणि त्याच्यानंतर भारतात सांप्रदायिकता भडकली होती यावेळेला. सो इंडिया वॉज नॉट रेडी टू डिस्कस एनिथिंग. फाईन. सायमन कमिशन आलं, त्यांना सगळीकडे काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर मग सायमन कमिशनने भारताचा दौरा केला, अनेक लोकांना भेटले आणि त्याच्या आधारावर त्यांनी रिपोर्ट बनवला. आणि मग जेव्हा काँग्रेसने अपोज केला तेव्हा काँग्रेसला त्यांनी एक हे दिलं, चॅलेंज दिलं की तुम्ही सर्व दलांनी म्हणजे मुस्लिम लीग, काँग्रेस, मराठा संघ, लेबर पार्टी, किसान पार्टी सगळ्यांनी एकत्र येऊन घटना बनवून दाखवा. तुम्ही भारताला स्वातंत्र्य, डॉमिनियन स्टेट मागताय, तुम्ही लोक एकत्र येऊन घटना बनवण्याची देखील तुमची पात्रता नाही, तुम्ही डॉमिनियन स्टेट कसा हँडल करणार? याबद्दल लोकमान्य टिळकांचं एक स्टेटमेंट होतं जेव्हा टिळक जिवंत होते. टिळक तर गेले 1 ऑगस्ट 1920 त्याच्या आधी लोकमान्य टिळकांनी हे म्हटलं होतं. काय म्हटलं होतं की जर आपण सगळे एकत्र येऊन थुंकलो तरी ब्रिटिश वाहून जातील. पण मुद्दा हा आहे
की भारतीय थुंकण्यासाठी सुद्धा एकत्र येणार नाहीत. लोकमान्य टिळक हे म्हटले होते. आणि तेच ब्रिटिशांनी पण म्हटलं की तुम्ही एकत्र येऊन तर दाखवा, घटना समिती बनवून दाखवा, है ना, मग आपण पुढची बाब करू. मग मोतीलाल नेहरूंनी याची जबाबदारी घेतली की आपण सर्वदलीय एक बैठक घेऊन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवायची, है ना. मग त्याच्यात संबंधी हा तुमचा प्रश्न आहे की घटना समिती बनवण्यासाठी किंवा मसुदा समिती बनवण्यासाठी हे सर्वदलीय बैठक झाली होती मुंबईला. हा, सो ए इज द आन्सर, राईट. सेकंड आहे पुन्नाप्रा वायलार उठाव कशाशी संबंधित होता. हा उठाव झाला होता 1946 ला, 1946 ला झाला होता केरळला, है ना. कम्युनिस्ट उठाव होता, साम्यवादी विचारधारेच्या लोकांचा उठाव होता आणि त्रावणकोरला आयोजित झाला होता. मुद्दा काय होता की दिवाण जे असायचे त्या दिवाणांच्या विरोधात हा उठाव झाला होता. केरळ किंवा त्रावणकोर संस्थानिक होते आणि त्यांना देखील लोकशाही राज्य म्हणजे भारतात सामील व्हायचं, लोकशाहीचं राज्य बनवायचं, संस्थानिक राहायचं नाही, हा उठाव होता. ठीक, म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा लोकशाहीसाठी झालेला उठाव होता. ठीक आहे. सो ए अँड बी इज द आन्सर, म्हणजे 3 नंबर आन्सर आहे याचं. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट आहे 1920 मध्ये अवध किसान सभा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. अवध किसान सभेने अवध प्रदेशातील सहकार आंदोलनात शांततेने भाग घेतला होता. आता काही लोकांचं म्हणणं असेल बाबा रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती, है ना, पण अवध किसान सभा जेव्हा स्थापन झाली तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू देखील त्यात होते. म्हणजे प्रेरणा जवाहरलाल नेहरूंची होती आणि बाबा रामचंद्र अध्यक्ष होते. फाईन. सो पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि अवध किसान सभेने अवध प्रदेशातील असहकार आंदोलनात शांततेने भाग घेतला होता नाही. झालं काय होतं की असहकार चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा शेतकऱ्यांनी स्पेशली अवध किसान सभेने तालुकदार सावकार यांची घरं जाळली होती, जाळपोळ झाली होती, लूट झाली होती, बरेच हल्ले झाले होते. सो अहिंसात्मक चळवळीमध्ये यांनी सामील झाले नव्हते, हिंसा केली होती. म्हणजे सेकंड स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. फाईन. फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. फाईन. त्यानंतर मग भारतातील सर्वात जुना ट्रेड युनियन फेडरेशन कोणतं आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आता भारतातील सगळ्यात जुना ट्रेड युनियन फेडरेशन आयटक आहे, है ना, आयटकच आहे हे आयटक. फाईन. सो आयटकची स्थापना कशी झाली की लाला लजपत राय याचे पहिले अध्यक्ष होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉर्पोरेशनचे ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 ला झालेली आहे आणि अध्यक्ष होते लाला लजपत राय. लाला लजपत राय याचे पहिले अध्यक्ष होते. NM जोशी, जोसेफ बाप्टिस्टा, है ना, त्यानंतर दिवाण चिमनलाल शीतलवाड आणि इतर यांच्या पुढाकाराने ऑल इंडिया काँग्रेस निर्माण झाली होती किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस निर्माण झाली होती. अगदी वर्ल्ड फेडरेशन ट्रेड युनियन, जागतिक ट्रेड युनियन संघटना, त्याची फाउंडर मेंबर म्हणून देखील आयटकनी काम केलं होतं. ठीक. सो आयटक सगळ्यात जुनी आहे. त्यानंतर मग 1875च्या दख्खन दंगलीचं मुख्य कारण काय होतं. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, डेक्कन रिव्होल्ट महाराष्ट्रात झाला होता आणि डेक्कन रिव्होल्ट ब्रिटिशांच्या विरोधात झाला होता की नाही झाला होता, सावकारांच्या विरोधात झाला होता, है ना. झालं काय होतं की 1875चा काळ तो काळ होता जेव्हा सिव्हिल वॉर सुरू होते अमेरिकेला सिव्हिल वॉर सुरू झाल्यामुळे काय झालं की अमेरिकेवरून ब्रिटनकडे येणारा कापूस जो होता त्यांची निर्यात थांबली. त्यांची निर्यात थांबल्यामुळे आपल्याकडच्या भारताच्या कापसाला डिमांड यायला लागली. भारताच्या कापसाला डिमांड आली तर शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आले, चांगले दिवस आले. मग शेतकऱ्यांनी काय केलं की कर्ज घेतलं, सावकारांकडनं कर्ज घेतलं आणि बियाणं वगैरे लावलं होतं आणि मग त्यांनी हे सांगितलं की जेव्हा आम्हाला पैसे मिळतील आम्ही तुमचं कर्ज परत देऊ. पण मीनव्हाईल जे सिव्हिल वॉर होते ते थांबले आणि ब्रिटनकडे अमेरिकेचा कापूस परत यायला लागला. त्यामुळे आपली डिमांड कमी झाली. आपली डिमांड कमी झाल्यानंतर सावकारांना वाटायला लागलं आता आमचं कर्ज हे लोक परत कसे देतील आणि मग सावकारांनी दबाव आणायला सुरुवात केली. सो शेतकऱ्यांनी त्यांची घरं, ऑफिसेस आणि दस्तावेज जाळून टाकले होते. हा दख्खनचा दंगा आहे, है ना. आणि मग ब्रिटिश सरकारने सुरुवातीला बॉम्बे सरकारने तर याला नजरअंदाज करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या वेळेला मात्र म्हणजे जेव्हा भारत सरकारने याची दखल घेतली तेव्हा ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आला होता. म्हणजे भारत सरकारने स्पेशली इंटरफेअर करून हा ॲक्ट आणला होता. ठीक. हे आहेत 1875चे दंगे. सो आन्सर इज 4, कृषी संकट ना.
त्यानंतर आहे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध संन्यासी आणि फकीरांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता? बंगाल, है ना. आणि याची माहिती कोणत्या पुस्तकात मिळते आपल्याला? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आनंद मठ मध्ये याची माहिती मिळते. त्यानंतर एक प्रश्न आहे हा की वर्णनावरून व्यक्ती ओळखायचे आहेत. गुजरातला वेगळा राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी यांनी नेतृत्व केले. स्वातंत्र्य लढ्यात कोणत्याही संघटित डाव्या पक्षाच्या चौकटीबाहेर काम करणारे ते प्रमुख डावे नेते होते. हे कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. आता बघा, हे लक्षात घ्याल, महागुजरात आंदोलन कधी झालं होतं? जेव्हा आपलं महाराष्ट्र आंदोलन झालं. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट केम इन 1 मे 1960, है ना. सरदार वल्लभभाई पटेलांचा मृत्यू कधी झाला? 50ला. 1950लाच सरदार वल्लभभाई पटेल गेले. एक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की गांधीजींनी सरदार वल्लभभाई पटेलांना प्रधानमंत्री का नाही बनवलं होतं जेव्हा की ते दावेदार होते, है ना. सरदार वल्लभभाई पटेलांचा मुद्दा हा होता की सरदार वल्लभभाई पटेलांचं वय ठीकठाक झालं होतं आणि 2 वेळा त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता. आता 3ऱ्या वेळेला आला तर वाचणार नाहीत हे कन्फर्म होतं. आणि झालं काय होतं की 2ऱ्या वेळेला जेव्हा अटॅक आला तेव्हा ते पॅरलाइज झाले होते. गांधीजींनी स्वतः त्यांना नैसर्गिक उपचारांनी बरं केलं होतं, म्हणजे गांधीजींनी त्यांचं आयुष्य वाढवलं होतं. जेव्हा पंतप्रधानांच्या दावेदाराची बाब पुढे आली तेव्हा गांधीजींनी पटेलांना हे म्हटलं होतं की बघा, तुम्ही समजदार आहात आणि भारत एक नवीन देश आहे, नव्याने निर्माण होणारा देश आहे. याला लोकशाहीचा देश बनवण्याची आपली प्रयत्न आहेत आणि यामध्ये जर एखादे कमकुवत प्रधानमंत्री आले ज्यांचं वय कमी असेल, म्हणजे जीवन कमी राहिलेलं आहे, तर भारतात पुन्हा निवडणुका होतील जेव्हा की आपण अस्थिर होऊ, राजनीतिक अस्थिरता येईल. मोठ्या काळापर्यंत चालणारा प्रधानमंत्री समाजवादी विचारांचा आणि युवा असला पाहिजे. मग सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वतःच आपलं नामकरण जे होतं हे मागे घेतलं होतं, ॲज इन नॉमिनेशन मागे घेतलं होतं. ठीक, हे एक कारण होतं. आता जर हे महागुजरात मुवमेंट झालेली आहे 8 ऑगस्ट 1956 रोजी, है ना, तर सरदार वल्लभभाई पटेल तर उरलेच नव्हते, म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट होणार. सहजानंद सरस्वती वगैरे यूपी, है ना, यांचा पण संबंध नाही. मग इंदुलाल याज्ञिक इज द आन्सर, है ना. इंदुलाल याज्ञिक आन्सर आहे. इंदुलाल याज्ञिक यांचा कार्यकाळ आहे 1892 ते 1972, है ना. 1892 ते 1972 यांचा कार्यकाळ आहे. यांनी महागुजरात मुवमेंटमध्ये भाग घेतला होता, महागुजरात मुवमेंटमध्ये यांनी भाग घेतला होता. आणि त्याच्याचबरोबर दुसरी लोकसभा जी होती, सेकंड लोकसभा जेव्हा निवडली गेली तेव्हा लोकसभेचे सदस्य म्हणून देखील यांनी कार्य केलं होतं. 1962 पासून 1972 पर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. इंदुलाल याज्ञिक. पण हा UPSCने विचारलेला प्रश्न आहे हा, जो आपण आता बघितला. त्यानंतर मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम एकतेचे दूत ही पदवी कोणी दिलेली आहे? सरोजिनी नायडू यांनी दिलेली आहे. का दिलेली आहे ते सांगा. 16चं काय झालं होतं? लखनौ पॅक्ट. हा, झालं काय होतं 1907ला सुरत विभाजन झालं, म्हणजे सुरतला मवाळवादी आणि एक्स्ट्रीमिस्ट या लोकांचं विभाजन झालं. आणि मग 1916ला लखनौच्या अधिवेशनामध्ये जेव्हा अध्यक्ष होते अंबिकाचरण मजुमदार जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा एका मंचावर मुस्लिम लीग आणि काँग्रेसने एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यांची मध्यस्थी केली होती जिनांनी, मोहम्मद अली जिना बॅरिस्टर होते, है ना, उदारवादी विचारांचे होते आणि दादाभाई नौरोजींचे शिष्य होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये सामील व्हायचं ही त्यांची पहिल्यापासूनच इच्छा होती. आणि मग या मंचावर मुस्लिम लीग आणि काँग्रेसला एकत्र आणलं म्हणून सरोजिनी नायडूंनी त्यांचं कौतुक केलं होतं की हिंदू मुस्लिम एकतेचे दूत. ठीक, आता याचाच एक दुसरा प्रश्न हा बनतो की हिंदू आणि मुस्लिम सुंदर नववधूचे 2 डोळे आहेत, हे कोणी म्हटलं होतं? सय्यद अहमद खाननी म्हटलं होतं, है ना. त्यानंतर हा प्रश्न आहे इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला होता? लहान मुलांचा प्रश्न आहे. भगत सिंग. फाईन. खालीलपैकी कोण नेते स्वराजवादी नव्हते? आता एलिमिनेट केलं तर डायरेक्ट एलिमिनेट होते हे. पंडित मोतीलाल नेहरू उपाध्यक्ष आणि CR दास अध्यक्ष स्वराज पार्टीचे. मग स्वराजवादी कोण नसणार? सी राजगोपालाचारी, है ना. सी राजगोपालाचारी नव्हते. परिवर्तन विरोधी,
है ना. मग यात गांधी नव्हते, सी राजगोपालाचारी नव्हते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते आणि एम ए अन्सारी नव्हते. हे सगळे स्वराज पार्टीवाले. आणि स्वराज पक्षामध्ये महाराष्ट्रातून कोण कोण सामील झालं होतं, एवढे लोक सामील झाले होते. हा प्रश्न आहे कुठेतरी ना. एक नेक्स्ट प्रश्न तुम्हाला मिळेल, त्यात हा आहे त्याचा ऑप्शन. म्हणजे तो प्रश्न जर मिळाला तर ही नावं लिहून ठेवाल, तुम्हाला कामी येतील ही. आहे 70 आहे. ओके. 70 नंबरचा नाही, एन्शियंट इंडिया सुरू झाला ना इकडे. बघा मिळाला तर हाच तो प्रश्न आहे जो तुम्हाला दिलेला आहे. 70 ला आहे. बरं. हां, खालीलपैकी कोण स्वराज्य पक्षात सामील झाले नव्हते महाराष्ट्रातले? तो महाराष्ट्रातले हे लोक होते. हे YCMOUचं आहे मटेरियल, याचा यूज करून घ्या. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट इज भारतात कोणत्या कायद्यान्वये महिलांच्या मतदानाचा अधिकार मान्य झाला? मग दोन्ही ऑप्शन आहेत ना. मग आता भारतात मान्य झाला 35 मध्ये आणि प्रांतांमध्ये मान्य झाला 19 मध्ये. ठीक. मग भारत विचारले तर 1935 उत्तर असायला पाहिजे. 1935 म्हणजे 3 उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रश्न विचारण्याचा आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार प्रदान केला होता? 92. कारण बघा बाकीचे सगळे आता सनदी कायदे तर नसणारच. 1813 आणि 33 एलिमिनेट है ना. 1861चा जो कायदा आला होता, कॅनिंग होता त्यावेळेला है ना. आणि 1861चा कायदा आलाच कशासाठी होता? मुळात 57चा उठाव झाला आणि ब्रिटिशांना वाटायला लागलं की आपण बाहेर फेकले जाऊ, म्हणून एक गाजर आपल्याला दिलं होतं है ना. आणि त्यात सुद्धा भारतीयांना नॉमिनेशन दिलं होतं. 3 भारतीयांना नॉमिनेशन दिलं होतं आणि ते नॉमिनेटेड भारतीय कोण कोण होते? बनारसचे राजा, पटियालाचे राजा आणि दिनकरराव, हे 3 लोक होते है ना. आता जेव्हा बनारसच्या राजांना किंवा पटियालाच्या राजांना त्यांच्या जनतेने विचारलं की साहेब तुम्हाला इंग्रजी तर येत नाही है ना, मग तुम्ही तिथे सभेमध्ये जाऊन करता काय है ना, म्हणजे तुम्ही भाग कसा घेता त्यामध्ये, तुम्हाला काही कळत तर नाही. तर त्यांनी म्हटलं होतं की मी गव्हर्नर जनरलला पाहत राहतो. गव्हर्नर जनरल जेव्हा हात वर करतो तेव्हा मी पण हात वर करतो आणि गव्हर्नर जनरल हात खाली घेतो तेव्हा मी पण हात खाली घेतो. हे आपलं नॉमिनेशन होतं है ना. हे करोडो लोकांचा देश, त्याला 3 नॉमिनेशन मिळाले होते, ते पण हे होते. सो आता अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा विषयच नाही, त्यामुळे हे पण एलिमिनेट होणार. उरला 1892. त्यानंतर कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व? दुसऱ्या. ठीक. क्रांतिकारी गुन्हेगारी कायदा कोणता असणार आहे? रॉलेट ऍक्ट. ठीक. हे एक्सप्लेनेशनची गरज नाही ना, हे माहिती आहे तुम्हाला, राईट. त्यानंतर महात्मा गांधींनी यशस्वीपणे नेतृत्व केलेल्या सुरुवातीच्या सत्याग्रहाचा कालक्रम कोणता होता? हे पण तुम्हाला माहिती आहे टेक्निकली. हे तुमचं हे पहिले चंपारण्य है ना, त्याच्यानंतर अहमदाबाद. पहिले चंपारण्य, मग अहमदाबाद, मग खेडा आणि मग रॉलेट. CAKR. ठीक. चंपारण्याचा सत्याग्रह नीळ आंदोलनाशी संबंधित होता आणि गांधीजींना कोणी पाचारण केलं होतं, कोणी बोलवलं होतं? राजकुमार शुक्ल. राजकुमार शुक्ल. अच्छा, एक प्रश्न हा आहे की लखनौला जेव्हा 1916ला काँग्रेसच्या मंचावर सगळे एकत्र येत होते तेव्हा गांधीजी कुठे होते? भारतात तर आले होते ना, त्या मंचावर होते की नव्हते? 1916चा जो लखनौ अधिवेशन होतं त्यावेळेला एकाच मंचावर मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आले, उदारवादी आणि जहालवादी एकत्र आले. गांधी कुठे होते? गांधीजी लखनौ सेशनमध्ये होते. फाईन. मांडवात एका कोपऱ्यात राजकुमार शुक्लशी बोलत होते, मंचावर नव्हते ना. हे लक्षात ठेवाल बरं की त्या अधिवेशनात होते पण त्यांनी सक्रिय भाग घेतला नव्हता. आणि राजनीतीमध्ये त्यांनी सक्रिय भाग का घेतला नव्हता? गांधी आले 1915ला है ना, आणि 15ला आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना म्हटलं होतं की कमीत कमी 1 वर्ष पूर्ण भारताचं भ्रमण करून समजून घ्या
की भारताची परिस्थिती काय आहे, मग राजनीतीमध्ये या. त्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला नव्हता. ते मांडवात होते, सभेत होते, कोपऱ्यात राजकुमार शुक्लशी बोलत होते है ना. आणि काय बोलत होते हेच बोलत होते. चंपारण्याला चालायचंय, कारण चंपारण्याच्या जे नीळ शेतकरी आहेत, निळीचे शेतकरी आहेत, त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार सुरू आहेत आणि म्हणून तुम्ही चला, हे चाललं होतं. ठीक. सो हे होतं. मग अहमदाबाद संप तर माहिती आहे तुम्हाला, कामगारांचा संप होता, मिल कामगारांचा. मिल कामगारांच्या या संपामध्ये अंबालाल साराभाई यांची बहीण अनुसुया बेन साराभाई यांनी गांधीजींना बोलवलं होतं. आणि मग मिल कामगारांना 35% बोनस मिळवून दिला होता गांधीजींनी. खेडा तुम्हाला माहिती आहे की दुष्काळ पडला होता, ओला दुष्काळ पडला आणि तरी सुद्धा जबरदस्ती कर वसुली केली होती. मग त्याच्या विरोधात खेडा है ना. यावेळेला खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदुलाल याग्निक देखील होते. यावेळेला खेडाला इंदुलाल याग्निक होते. आणि त्याच्यानंतर हे. ठीक. सो अशा प्रकारे ही आहेत काही उत्तरं. त्यानंतर मग पुढचं आहे तुमचं गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर घडलेल्या घटना. टिळकांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधी ब्रिटिश भारतातील भूमी आणि तेथील लोक जाणून घेण्यासाठी वर्षभर प्रवास केला. गोखलेंच्या सल्ल्यानुसार ना. गोपाळकृष्ण गोखले गांधीजींचे राजनैतिक गुरु होते. अच्छा, गोपाळकृष्ण गोखले गांधीजींचे राजनैतिक गुरु कसे झाले? हा प्रश्न कधी विचारला तुम्ही कोणाला? साऊथ आफ्रिकेला ना. साऊथ आफ्रिकेला जेव्हा गांधीजींचे आंदोलनं सुरू होती तेव्हा झालं हे होतं की गोपाळकृष्ण गोखले गेले होते ब्रिटनला. राज्यारोहणाचा कार्यक्रम होता म्हणून, आणि तिथून ते साऊथ आफ्रिकेला गेले होते दौरा करायला. तेव्हा गांधीजी भेटले आणि गांधीजी भेटल्यानंतर मग गांधीजी त्यावेळेला जेलमध्ये होते. जेलमध्ये जाऊन भेटले. गांधीजींनी सांगितलं की साऊथ आफ्रिकेमध्ये भारतीयांवर कशा प्रकारे अन्याय होतोय, अत्याचार होतोय. आणि मग गोखले भारतात आले तेव्हा हार्डिंगची त्यांनी भेट घेतली होती. हार्डिंग होते त्यावेळेला भारतात है ना. हार्डिंगला त्यांनी सांगितलं की साऊथ आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल कशा प्रकारे अत्याचारी आहेत, आणि हार्डिंगने आपल्या ब्रिटन शासनाच्या मदतीने तिथल्या साऊथ आफ्रिकेच्या गव्हर्नर जनरलशी बोलणी करून भारतीयांना जेलमधून सोडवलं होतं. तेव्हापासून झाले गांधीजींचे गुरु गोखले. आणि गोखलेंच्या सांगण्यानुसार गांधीजींनी 2 वर्ष विराम घेतला होता. न्यूट्रल होते, काहीच काम नाही केलं होतं 2 वर्ष है ना. तर ते होतं गोखलेंचं. राईट. म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. टिळक आणि गांधी एकमेकांच्या वैचारिक मतभेदात होते. बरं, आता गोखले आणि टिळक एकमेकांना पसंत नाही करायचे है ना. जेव्हा 1905ला गोपाळकृष्ण गोखले गेले ब्रिटनला राणीला भेटायला की बंगालची फाळणी रद्द करा, तेव्हा टिळकांनी आरोप लावला होता की माझीच कंप्लेंट करायला गेलेत. सो गोखले आणि टिळक वैचारिक मतभेद. सो गोखले आणि टिळक वैचारिक मतभेद, तर गांधी आणि टिळक वैचारिक मतभेद. एक अहिंसक आणि एक जहालवादी, कसे काय हे एकत्र यायचे है ना. सो हे तर स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि मग फेब्रुवारी 1916ला बनारस हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांची मोठी सार्वजनिक उपस्थिती होती, हे खरे है ना. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय है ना. पंडित मदन मोहन मालवीय यांनी भाषण केलं होतं आणि भाषण करताना हार्डिंगवर भरपूर टिप्पणी केली होती. फाईन. यावेळेला गांधीजींचं भाषण सुरू झालं आणि गांधीजींनी म्हटलं की सगळे समारोहात बसलेले जे श्रीमंत संस्थानिक इथे दिसत आहेत ते बघून मला खूप आनंद झाला, पण एक दुःख हे आहे की भारतातली गरीब शेतकरी आणि श्रमिक जनता इथे ॲब्सेंट आहे. पहिली वेळ होती जेव्हा गांधीजींनी शेतकरी आणि श्रमिकांबद्दल बोलले होते की हे सुद्धा असायला पाहिजे होते या हॉलमध्ये, जे भारत सगळ्यांचा आहे हे सांगणारे गांधी होते. सो ही पहिली मोठी उपस्थिती होती. सो बी इज करेक्ट. त्यानंतर 35वा प्रश्न हा आहे की खालीलपैकी कोणती संस्था किंवा वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी संघर्षाशी संबंधित आहे? सो भारतीय नटाल संघटना तर होती, हे तुम्हालाही माहिती आहे ना. नटाल संघटना कशासाठी स्थापित केली होती? इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, म्हणजे जे कोणी अश्वेत होते त्यांनी सगळ्यांनी पंजीकरण करायचं, 1 आणा टॅक्स द्यायचा असा रूल होता. त्याच्या विरोधात गांधीजींनी नटाल संघटना केली होती. त्यानंतर ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट आला होता की ख्रिश्चनांच्या पद्धतीने लग्न झालं तर तुमचे विवाह लेजिटिमेट, अदरवाईज इलेजिटिमेट, त्याच्या विरोधात संघटना स्थापन केली. त्यानंतर इंडियन मिरर कोणी केलं होतं? 1861ला मनमोहन घोष है ना. हा देवेंद्रनाथ टागोर होते. देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष 1861 इंडियन मिरर वाले कार्यकर्ते. इंडियन ओपिनियन गांधीजींचं वृत्तपत्र आहे.
इंडियन ओपिनियन गांधीजींचं वृत्तपत्र आहे जे तिथून चालवलं होतं साऊथ आफ्रिका, ठीक. आणि पॅसिव्ह रेझिस्टन्स ऑर्गनायझेशन हे देखील गांधीजींचं आहे. 1906ला साऊथ आफ्रिकामध्ये स्थापन केलं होतं. 1906ला साऊथ आफ्रिकेमध्ये स्थापन केलं होतं. सो बी एलिमिनेट होतोय, म्हणजे आन्सर काय असणार आहे? ACD है ना. फर्स्ट इज द आन्सर. ACD इज द आन्सर. 33 राहिलं का? हां. महात्मा गांधींनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम कोणता होता? सो कोणता होता? कोचरब. कोचरब होता. साबरमती जवळ किंवा अहमदाबादमध्ये कोचरब आश्रम पहिले स्थापन केला आणि मग त्यालाच नाव दिलं होतं साबरमती, ठीक. हा पहिले कोचरब आश्रम होता. कोचरब आश्रमाला सत्याग्रह आश्रम देखील म्हटलं गेलं होतं. फाईन. अच्छा, सत्याग्रह हा शब्द कोणी कॉइन केला होता? सत्याग्रह हा शब्द कोणी कॉइन केला होता? झालं काय होतं की गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेला चळवळ उभी केली अश्वेत लोकांच्या बद्दल है ना. आणि त्याच्यानंतर मग या चळवळीला नाव काय सुचवायचं हा प्रश्न निर्माण झाला. सो गांधीजींनी इंडियन ओपिनियन हा जो त्यांचा पेपर होता यामध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती की या चळवळीला नाव देणाऱ्याला 5 रुपये बक्षीस. त्यावेळेला 5 रुपये मोठे होते है ना. सो अनेक लोकांनी अनेक नावं सुचवली. यापैकी मगनलाल गांधी होते. मगनलाल गांधी यांनी नाव सुचवलं होतं सदाग्रह. सदाग्रह. आणि मगनलाल गांधींनी सुचवलेलं सदाग्रह हे जे नाव होतं ते गांधीजींना आवडलं आणि त्याला थोडंसं मॉडिफाय करून सत्याग्रह हे नाव दिलं होतं गांधीजींनी. मगनलाल गांधी आहेत ज्यांनी ही टर्म कॉइन केली होती, ठीक. जाऊ पुढे. 36 नंबरचा प्रश्न आहे. गदर पक्षाच्या प्रसिद्ध मुख्यालयाचं ग्रंथालय आणि संग्रहालय यांचं रूपांतर करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. हे प्रसिद्ध ठिकाण काय म्हणून ओळखलं जातं? युगांतर. युगांतर नावाने ओळखलं जातं, ठीक. गदर पक्ष काय होता? आता गदर पक्ष काय होता हे तर तुम्हाला माहिती आहे की क्रांतिकारी संघटना होती. ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश होता. रासबिहारी बोस याच्याशी संबंधित होते बरं. रासबिहारी बोस भारतात कार्यरत होते, अमेरिकेत नव्हते, ठीक. पण पॅसिव्ह कार्यरत होते, त्यामुळे हे एलिमिनेट होणार इथे. आणि पंजाबमध्ये स्थापना झाली होती. सो गदर पक्षाची स्थापना पंजाबमध्ये झाली होती का? नाही झाली होती ना, राईट. सॅन फ्रान्सिस्कोला झाली होती. सो डी एलिमिनेट व्हायला पाहिजे तुमचं. आणि आन्सर टेक्निकली ABC असायला पाहिजे ना. ABC आन्सर असायला पाहिजे. आन्सर कीमध्ये याचं उत्तर 4 दिलेलं आहे, त्याला ठीक करून घ्याल. फर्स्ट इज द आन्सर. फर्स्ट आहे याचा आन्सर है ना. त्यानंतर 1916ला जी होम रूल लीग सुरू झाली त्याच्याशी कोण संबंधित होते? आता कोण? एनी बेसंट आणि टिळक है ना. कारण मॅडम ब्लावत्स्की या होत्या थिऑसॉफिकल सोसायटीशी संबंधित. थिऑसॉफिकल सोसायटी अमेरिका है ना, बरोबर ना. मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल ऑलकॉट. फाईन. तो हे एलिमिनेट होणार. एओह्यूम जे आहेत हे काँग्रेसच्या स्थापनेशी संबंधित आहेत. 1885. रिटायर्ड ICS ऑफिसर. आणि त्यामुळे एनी बेसंट आणि बाळ गंगाधर टिळक हे 2 आहेत जे होम रूल लीगशी संबंधित होते. भारत संरक्षण कायदा 1915 च्या विरोधात रोष का होता? भारतात चालणाऱ्या ज्या क्रांतिकारी घटना होत्या याला कंट्रोल करण्यासाठी हा कायदा आला होता. फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर भारतात गतिविधी वाढल्या होत्या, स्पेशली बंगालमध्ये, आणि म्हणून बंगालच्या क्रांतिकारकांना आळा घालण्यासाठी हा कायदा आला होता 1915चा. म्हणून रोष होता. फाईन. मग ऑप्शनमध्ये बघा. राष्ट्रवादी आणि क्रांतिकारक चळवळी कमी करण्याच्या उद्देशाने, ऑफकोर्स, राईट. आणि फक्त भारतीय प्रजेला लागू होते, गोऱ्या युरोपियन लोकांना कायद्याच्या तरतुदीनुसार सूट देण्यात आली होती नाही, पूर्ण भारतात लागू होता. कारण काही इंग्रज होते ज्यांना भारताबद्दल सहानुभूती वाटायची, ते देखील भारताच्या चळवळींमध्ये सामील होत असत. फाईन. सो त्यानंतर अलीपूर बॉम्बकांड. अलीपूर बॉम्बकांड माहिती आहे तुम्हाला? अलीपूर बॉम्बकांड कशाशी संबंधित आहे माहिती आहे का तुम्हाला? डगलस किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला होता. कोणी? प्रफुल्ल चंद्र चाकी है ना आणि खुदीराम बोस यांनी. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि खुदीराम बोसना फाशीची शिक्षा झाली होती. तीच ही घटना अलीपूर बॉम्बकांड है ना. सो मे 1908 ते 1909 असा 1 वर्ष हा खटला चालला होता आणि हा भारतीय क्रांतिकारकांवर चालवला गेलेला पहिला खटला होता. हे बरोबर आहे अगदी है ना. अनुशीलन समितीचे हे मेंबर्स होते. क्रांतिकारकांचा कोणत्याही राज्यात क्रांती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. पहिल्यांदाच ही घटना झाली होती की इंग्रजांना
मारण्याचा प्रयत्न केला होता, हे बरोबर आहे का? नाही, है ना. बंगालमध्ये प्रत्येक घराघरात बॉम्ब बनवले जात होते. म्हणजे काही लोक तर असे होते की ज्या लोकांनी स्वतःची संपत्ती विकली, जपान, जर्मनी, रशियामध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याची कला शिकली आणि इथे येऊन बॉम्ब बनवण्याचे केंद्र स्थापित केले होते. इंग्रज परेशान झाले होते यांना, कारण हे घरात बॉम्ब बनवायचे, घरातच बॉम्ब फुटायचे, अख्खच्या अख्खं घर उडून जायचं. सो ब्रिटिशांना कळत नव्हतं की हे चाललंय काय, आणि म्हणून तो 1915चा कायदा आला होता आणि याच वेळेला अलीपूर बॉम्ब कांड देखील झालं होतं. ठीक, सो ए इज द आन्सर. त्यानंतर प्रश्न हा आहे की राष्ट्रीय चळवळीतील खालील नेत्यांमध्ये काय साम्य होते? मग सूर्य सेन, जोगेशचंद्र चॅटर्जी, भगवती चरण वोरा आणि चंद्रशेखर आझाद. सर्व बंगालचे होते का? नाही, है ना, सगळे बंगालचे नव्हते. चंद्रशेखर आझाद यूपीचे होते. सुरुवातीच्या काळात सर्वजण अहिंसक संघर्षाचा भाग होते. हो, नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये सगळ्यांनी भाग घेतला होता, पण मग गांधीजींनी जेव्हा अकस्मात हे आंदोलन मागे घेतलं तेव्हा मग सगळ्यांचा मोहभंग झाला की गांधींचं नेतृत्व काही खरं नाही, आपल्याला काहीतरी काम करावं लागेल, है ना. भगवती चरण वोरा वगळता सर्व क्रांतिकारी होते. भगवती चरण वोरा देखील क्रांतिकारी होते, राईट. सो सेकंड स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. वसाहत काळातील खालीलपैकी कोणती क्रांतिकारी घटना भारताबाहेर कार्यरत होती? सो कोणती क्रांतिकारी घटना होती बघा. स्वदेश सेवक होम कुठे होता? वँकुवरला होता, कॅनडा, वँकुवर. GD कुमार यांनी स्थापित केलं होतं. यांचा न्यूजपेपर देखील होता, स्वदेश सेवक संघ नावाने. ठीक, त्यानंतर रादर स्वदेश सेवक नावाचा न्यूजपेपर होता, संघ नाही, है ना. त्यानंतर जश्ने हिंद नावाची कोणतीही संस्था कधीच कार्यरत नव्हती, हे एलिमिनेट होणार. आणि युनायटेड इंडिया हाऊस हे होतं USA ला, है ना. तारकानाथ दास आणि GD कुमार यांनी सुरू केलं होतं आणि यांनी एक न्यूजपेपर काढला होता, कोणता? सर्क्युलर ए आझादी, सर्क्युलर ए आझादी, है ना. सर्क्युलर ए आझादीचंच रूपांतर पुढे गदर न्यूजपेपरमध्ये झालं होतं. फाईन. सो हे USA सॅन फ्रान्सिस्कोवाली लोक आहेत. जाऊ शकते पुढे. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात घोषित केले की स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे? कलकत्ता, 1906, कलकत्ता, है ना. अच्छा, चतुसूत्री दिली कोणी होती? लोकमान्य टिळकांनी, है ना. चतुसूत्री म्हणजे काय? राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार. आणि दादाभाई नौरोजींनी काँग्रेसच्या पटलावर अधिकारिकरित्या कलकत्ता अधिवेशनात याला मांडलं होतं 1906ला. हाच प्रश्न आहे. त्यानंतर बंगालची फाळणी का रद्द केली ब्रिटिशांनी? कारण त्यांना क्रांतिकारी कारवायांना आळा घालायचा होता, है ना. मग क्रांतिकारी कारवायांना आळा घालण्यासाठी अजून काय केलं? बंगालची फाळणी तर रद्द केलीच, दिल्ली दरबार भरला आपल्याकडे, काँग्रेसचे नेते जाऊन भेटले की असं करू नका. मग राजधानी ट्रान्सफर केली होती, है ना. कलकत्त्यावरून दिल्लीला आणली राजधानी, हार्डिंग गव्हर्नर जनरल, बरोबर. खालीलपैकी कोणती अधिवेशनं मवाळ व जहालांचे संबंध दर्शवतात? सुरत आणि लखनौ, बरोबर ना. सुरत आणि लखनौ. 44चं ए म्हणजे फक्त ए, हो फक्त एच आहे ना. बघा, बंगालच्या फाळणीला मुस्लिम नेत्यांनी तीव्र विरोध केला होता का? नाही केला होता. मुस्लिम होते ना, वकील होते, व्यापारी होते, अनेक लोक यामध्ये सहभागी झाले होते. काही ठिकाणी दंगे झाले, कॉमिलाला, बक्षीगंजला आणि मेमनगंजला इथे दंगे झाले, पण मुस्लिम नेते यामध्ये सामील होते, है ना. त्यामुळे बी एलिमिनेट होणार. आणि विभाजित बंगालचा कारभार करणे कठीण होते. तर विभाजित बंगालचा नाही, अखंड बंगालचा कारभार करणं कठीण आहे, हे कारण देऊन कर्झनने फाळणी केली होती. म्हणजे दोन ऑप्शन एलिमिनेट होत आहेत. सो आन्सर विल बी व्हॉट? ओनली ए. ओनली आहे 4 मध्ये, बरोबर. 45 नंबरवर मवाळ आणि जहालांचे संबंध दाखवणारे अधिवेशन. सो 1929चं लाहोर अधिवेशन जेव्हा झालं तेव्हा तर मुद्दा हा होता की आपल्याला पूर्ण स्वराज्यवाला पार्ट, फाईन, हे तर एलिमिनेट होत आहे. ऑगस्ट 17ची घटना मॉन्टेग्यू घोषणेशी संबंधित आहे, हे पण एलिमिनेशन आहे. 1907 आणि 1916 सुरत आणि लखनौ, सुरतला वेगळे झाले, लखनौला एकत्र आले, बरोबर ना. त्यामुळे ए आणि बी आन्सर आहे.
खालीलपैकी स्वदेशी चळवळीची वैशिष्ट्ये कोणती होती? स्वावलंबनावर भर, शेतकरी वर्गाचा व्यापक सहभाग होता का? नाही, लिमिटेड होता. श्रमिक वर्गाचा व्यापक सहभाग होता. श्रमिकांचा होता, कामगार वर्गाचा होता, शेतकऱ्यांचा नव्हता. कारण स्वदेशी चळवळीचं वैशिष्ट्य हे होतं की हे शहरांपर्यंतच मर्यादित राहिली, गावांपर्यंत पोचलीच नाही, है ना. आणि स्वदेशी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? स्वदेशी चळवळ म्हणजे पार्टिशन ऑफ बेंगॉलवाली डिव्हिजन थांबवण्यासाठी बंगालमध्ये झालेली चळवळ. टिळक गेले होते इथून, महाराष्ट्रात देखील आंदोलन झालं, पण मुद्दा बंगालचा होता. सो अध्यक्ष कोण होते, नेतृत्व कोणी केलं होतं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. स्वदेशी चळवळीचे कार्यक्रम कोणी आखले होते? अरविंद घोष, है ना. कार्यक्रम आखले अरविंद घोषांनी, चतुसूत्री दिली टिळकांनी, है ना. नेतृत्व केलं सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी. आणि कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये सभा कोणी बोलवली? रवींद्रनाथ टागोरांनी. 4 वेगळे लोक आहेत. फाईन. गांधी नव्हते. स्वदेशी चळवळ सक्सेसफुल झाली होती की फेल झाली होती? फेल झाली होती. फेल झाली होती, है ना. फेल का झाली होती? कारण नकळतरित्या चळवळ हिंदूवादी झाली. प्रभात फेऱ्या, रक्षाबंधन, गंगा स्नान, वंदे मातरम मुसलमानांना वाटायला लागलं हिंदूवादी चळवळ आहे, ते स्वतःला अलिप्त करून घेतलं आणि मग दंगे भडकले होते. फाईन. हे कारण होतं. म्हणजे गांधीजींच्या यायच्या आधी जी चळवळ झाली त्याचं स्वरूप कसं होतं आणि गांधी आल्यानंतर चळवळी ज्या होत्या त्याचं स्वरूप कसं होतं हे कंपॅरिझन करण्यासाठी स्वदेशी चळवळ घेतली जाते. ठीक, जाऊ शकते पुढे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतात वंदे मातरम नावाचं जर्नल कोणी सुरू केलं होतं? आता बघा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं तर गीत आहे ना, आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरम गीत आहे, जर्नल नाही आहे ना, मग हे एलिमिनेट होणार, बरोबर. लाला लाजपत राय होतं, उर्दू न्यूजपेपर काढला होता त्यांनी वंदे मातरम लाहोरवरून, आणि मग त्यांच्यावर सिडिशनचा चार्ज लागला, 3 वर्ष जेलची शिक्षा झाली होती. ठीक, मग हे होते. आणि बिपिनचंद्र पाल यांनी 1906ला वंदे मातरम न्यूजपेपर सुरू केला होता. मग बिपिनचंद्र पाल यांच्या वंदे मातरम न्यूजपेपरचं संपादकत्व कोणी केलं होतं? अरविंद घोष. अरविंद घोष यांनी केलं होतं. ठीक, त्यानंतर स्वदेशी चळवळ जी अनेक दशके भारतात चालू होती त्यावर किंवा त्यात मवाळवादी पद्धतींचा अवलंब केला, तसेच संस्थांवर बहिष्कार टाकला स्वदेशी चळवळीमध्ये. येस नो? येस, राईट. सगळे मवाळवादीच नेते होते. वंदे मातरम चळवळ असे देखील म्हटले गेले कारण याचं घोषवाक्य वंदे मातरम होतं. आणि चळवळ गांधीवादी विचारांवर आधारित होती. हो, राईट. अहिंसक होती, गांधीवादी विचारांवर आधारित होती. प्रभात फेऱ्या काढल्या, रक्षाबंधन केली, गंगा स्नान केलं, वंदे मातरम घोषणा दिल्या. फाईन. मारामाऱ्या नाही केल्या होत्या आपण, राईट. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. मुस्लिम समाजाने बंगालच्या फाळणीला विरोध केला नाही आणि स्वदेशी चळवळीत भाग घेतला नाही. सो विरोध केला होता. मुस्लिम लीग जी होती किंवा मुस्लिम समुदाय जो होता या लोकांनी बंगालच्या फाळणीला विरोध केला होता. फाईन. रादर आय एम सॉरी, विरोध केला नव्हता, त्यांना पाहिजे होती फाळणी. ठीक. आणि स्वदेशी चळवळीत मात्र त्यांनी भाग घेतला नाही हे म्हटलेलं आहे. सो त्यांनी भाग घेतला होता, बरं. स्वदेशी चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. आता सेकंड स्टेटमेंट हा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कधीही मुस्लिम अध्यक्ष नव्हता. बद्रुद्दीन तय्यब जे होते ना, रहमतुल्ला सयानी देखील होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते. सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट अँड फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सो आन्सर शॅल बी 1. आन्सर शॅल बी 1. नाही विचारले, ओके. आन्सर मग ए असायला पाहिजे, राईट. म्हणजे रॉंग स्टेटमेंट बी आहे, करेक्ट स्टेटमेंट ए आहे, राईट. मग सेकंड आन्सर असायला पाहिजे, यू करेक्ट, राईट. विधान बरोबर नाही. डन. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती संस्था सगळ्यात आधी स्थापन झालेली संस्था आहे? गडबडलात का 49ला? परत सांगू? हां. मुस्लिम समाजाने बंगालच्या फाळणीला विरोध केला नाही. ठीक. सो त्यांना बंगालची फाळणी हवी होती. का हवी होती? अच्छा, बंगालची फाळणी त्यांना का हवी होती सांगा बरं? मेजॉरिटी नाही, इकॉनॉमी. इकॉनॉमी वॉज द ड्रायव्हिंग फोर्स. काय कारण होतं की पूर्वेकडे तागाची शेती होते, हां, आणि पश्चिमेकडे तागाचे कारखाने होते.
सो एकत्र असल्यामुळे व्हायचं काय, जे शेतकरी होते त्यांच्याकडनं माल घेतला जायचा आणि इथे प्रोसेस करून जास्त किमतीला विकला जायचा. मग यांचं काय म्हणणं होतं की आमच्याकडे उगतं, आम्हाला जास्त नफा मिळायला पाहिजे. पण हे एकत्र असल्यामुळे हिंदू कारखानदार मुस्लिमांवर अरेरावी करतात. मग विभागणी झाली तर काय होईल, आम्ही वेगळे होऊ आणि मग आम्हाला जास्त फायदा होईल. पूर्व बंगाल किंवा बांगलादेश बनण्याचं हेच तर कारण आहे, कळतंय. सो हे होतं. आणि त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कधीच मुस्लिम नेता नव्हता का? होता ना. बदरुद्दीन तय्यबजी होते, रहमतुल्ला सयानी होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते. मग होते, राईट. म्हणजे सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे, फर्स्ट स्टेटमेंट फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. आणि यांनी विचारलेले की कोणतं विधान बरोबर नाही. सो बी विधान बरोबर नाही. बरोबर, जाऊ शकते पुढे. स्वदेशीत भाग घेतला होता ना. हां, दोन्ही चुकीचे असायला पाहिजेत, राईट है ना. दोन्ही चुकीचे असायला पाहिजेत ना, राईट. म्हणजे 3 आन्सर असायला पाहिजे याचं. याचं जास्तच गडबडलं. याचा आन्सर 3 असायला पाहिजे. डन, जाऊ शकते पुढे. खालीलपैकी सर्वात आधीची संस्था कोणती आहे हे विचारलेलं आहे. आता ब्रिटिश इंडियन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि पुणा सार्वजनिक सभा है ना. ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी. कधी केली? 51ला. 51ला ना. 1851ला बंगालमध्ये केली पहिले आणि मग ब्रिटनला गेले होते. ईस्ट इंडिया असोसिएशन ब्रिटन, राईट. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड वगैरे है ना. म्हणजे बॉम्बे असोसिएशन 1852. मद्रास महाजन सभा 1884 आणि पुणा सार्वजनिक सभा 1870. आपले रानडे, न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी. 1870 ना. नाही, 70 आहे ना, है ना. मग सगळ्यात पहिले कोण आलं? ब्रिटिश इंडियन असोसिएशन. त्यानंतर मग आता एन्शंट इंडिया सुरू होत आहे तुमचं. खालीलपैकी कोणता प्रदेश पूर्व ऐतिहासिक रॉक पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे? सो रॉक पेंटिंगसाठी कोणकोणते प्रदेश प्रसिद्ध होते लक्षात घ्या. मध्य प्रदेश होता, भीमबेटका वगैरे है ना. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, फाईन. त्यानंतर बिहार, हे जे होते हे सगळे रॉक पेंटिंगसाठी प्रसिद्ध असलेले एरिया आहेत. फाईन, म्हणजे दोन्ही उत्तर आहे. हडप्पा खोऱ्यातील संस्कृतीचा परिपक्व काळ कोणता आहे? सेकंड ना. 2600 to 1900 BCE हा आहे. सिंधू खोऱ्यातील लोकांना कोणता धातू परिचित नव्हता? लोखंड. लोखंड आर्य घेऊन आले ना आपल्याकडे, आर्य लोखंड घेऊन आले होते. त्यानंतर सप्तसिंधू प्रदेशांमध्ये कोणता प्रदेश सामील झालेला आहे? सो सिंधू आणि त्याचे जे ट्रिब्युटरीज होत्या, मग गंगा आणि यमुना एलिमिनेट होणार. फाईन. सरस्वती होती, बरं. सरस्वतीला सदानीरा म्हटलेलं आहे किंवा सरस्वती म्हटलेलं आहे. सदानीरा गंडकला म्हटलेलं आहे, सरस्वती म्हटलेलं आहे किंवा पवित्र नदी म्हटलेलं आहे, है ना. अच्छा, ऋग्वेदात सरस्वतीसाठी कोणता शब्द यूज झालेला आहे? नदी तमा. नदी तमा यूज झालेला आहे, त्याला पवित्र नदी म्हटलेलं आहे. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट बघा. वैदिक सभ्यतेच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. सभा आणि समिती या संस्था प्रादेशिक स्तरीय होत्या. प्रादेशिक होत्या ना, सभा, समिती आणि विदथ. ऋग्वेदिक विचारलेलं आहे, ऋग्वेदिक सभ्यता है ना. त्यानंतर टोळी आणि पशुसंपत्तीचं रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी निरंकुश राजावर होती. राजा निरंकुश नव्हता, राजा जबाबदार होता, इलेक्टेड होता है ना. आणि त्याला काय म्हटलं जायचं? राजाला गोपस्य जनः, त्याला म्हटलं जायचं गोपस्य जना, राईट. आणि सुरुवातीच्या वैदिक काळात महिलांसाठी समिती खुली नव्हती, होती है ना. महिलांसाठी समिती खुली होती. राजाची जी पट्टराणी असायची तिला काय म्हटलं जायचं? महिषी. महिषी म्हटलं जायचं. आणि पट्टराणी सल्लागार असायची राजाची समितीमध्ये. सो शी यूज टू टेक पार्ट, राईट. त्यानंतर खैबर खिंड आणि बोलन खिंडीच्या मार्गातून आर्य अफगाणिस्तानातून भारतात आले. हे करेक्ट आहे ना, वायव्य मार्गानेच आले, वायव्य दिशेकडनं आले. सो ए आणि डी इज द करेक्ट आन्सर. जमतंय का? सेकंड स्टेटमेंट का चुकीचं आहे? निरंकुश हा शब्द आलेला आहे, राजा निरंकुश नव्हता. फाईन. त्यानंतर उत्तर वैदिक कालखंडात भागदूग कोणाला म्हणतात हा प्रश्न आहे. भागदूग कोणाला म्हणतात? कर संकलनासाठी जबाबदार जो अधिकारी आहे त्याला भागदूग म्हणतात. एवढ्या टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत उत्तर वैदिक काळाबद्दल. यामध्ये अघन्या
अगन्य म्हटलेलं आहे गाईला. मग पाहुण्याला काय म्हटलेलं आहे? अगन्य म्हणजे काय की जिचा वध नाही केला पाहिजे किंवा न वधण्यायोग्य गाय आहे. पाहुणा, अतिथी, याला काय म्हटलेलं आहे? गोघ्न. गोघ्न म्हटलेलं आहे. गोघ्न या शब्दाचा अर्थ काय की जनरली तर गाय अगन्य आहे, पण हा आला की गायीच्या जीवनात विघ्न घालतो. गोमांस परोसलं जात होतं. ठीक, असा याचा अर्थ आहे. फाईन. अग्निध्येय म्हणजे यज्ञविधी. वैदिक काळात सार्वजनिक विधीपूर्वीचा समारंभ होता. अक्षबापा म्हणजे लेखाधिकारी. अमाज्जू चा अर्थ होता जन्मभर अविवाहित राहणारी स्त्री. फाईन. भागदूग म्हणजे कर वसूल करणारा अधिकारी. भीषक वैद्य होते. चर्मण चर्मकार होते. दुहित्री पुत्री होती. दौहित्र जावई होते. त्यानंतर हे आहेत गौर म्हणजे म्हैस. गविष्ठी युद्ध होतं. गोत्र गोतावळ किंवा रिश्तेदार ऑल नातेवाईक. गोधुली गहू. हिरण्यक सोनार. सोनाराला हिरण्यक म्हटलं जायचं. गोपस्य जन जे आता म्हटलं तुम्हाला राजाला गोपस्य जन म्हटलं जायचं. कुंभार कुंभार आणि हे बाकीचे. पण हे माहिती असू द्या. जायचं पुढे. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणता ग्रंथ ब्राह्मणांच्या कर्मकांडवादी प्रतीकवाद व उपनिषदांच्या तात्विक सिद्धांतामध्ये संक्रमणकालीन टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो? एलिमिनेट करा. आगम काय आहे? आगम कशाला म्हणतात? जैन साहित्याला आगम म्हटलं जातं. जैनांच्या साहित्याला आगम म्हटलं जातं. बौद्धांच्या साहित्याला पीटक म्हटलं जातं. बौद्धांच्या साहित्याला पीटक म्हटलं जातं. जैनांच्या साहित्याला आगम म्हटलं जातं. डन. यजुर्वेद वेद आहे ना, है ना. यजुर्वेदाचा मुद्दा काय? यज्ञ करण्याची विधी. यज्ञ करण्याची विधी सांगितलेली आहे. म्हणजे हे संक्रमणाचा टप्पा असू शकत नाही. फाईन. त्यानंतर तिसरं चौथं त्यांनी म्हटलेलं आहे शैव ग्रंथ. मग शैव ग्रंथ वगैरे कधी आले? भक्ती मुवमेंटमध्ये. हा, म्हणजे भक्ती मुवमेंट आलीच कधी? 8th सेंचुरीमध्ये. म्हणजे हे एलिमिनेशन आहे याचं. 8व्या शतकात आली ना भक्ती मुवमेंट. जेव्हा शैवाईट वैष्णवाईट आले किंवा अलवार आणि नयनार आले. अलवार नयनार माहिती आहेत ना तुम्हाला? फाईन. त्यामुळे हे एलिमिनेट होणार. राहिलं कोण? आरण्यक. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये माहिती नसेल तर असं एलिमिनेट करा, पण जनरली तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आरण्यक काय ते समजून घ्या. वेद जे होते. वेद या शब्दाचा अर्थ होता नॉलेज बुक्स. फाईन. आता चारही वेद सगळ्यात पहिले वैदिक काळात कोणता वेद रचला गेला? ऋग्वेद. ऋग्वेद म्हणजे अगदी 1500 ते 1000 इसवी सन पूर्व ऋग्वेदाची स्थापना झाली. त्यानंतर 1000 ते 600 इसवी सन पूर्व उत्तर वैदिक काळात 3 वेद रचले गेले. फाईन. आणि 3 वेद रचण्याचं कारण काय होतं? संपत्ती. आता ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची सुप्रीमसीचा वाद सुरू झाला होता. ब्राह्मणांना आपली सुप्रीमसी एस्टॅब्लिश करायची होती म्हणून 3 वेद आले नंतर. फाईन. तीनही वेदांमध्ये टेक्निकली ऋग्वेदाच्याच रचना आहेत, ज्यांना कधी यज्ञाच्या कार्यासाठी आणि कधी संगीत देऊन याची रचना झालेली आहे. आणि अथर्ववेद जो आहे हा अनार्यांनी रचलेला असं मानलं जातं. आता झालं काय की जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय विवाद सुरू झाले, संघर्ष सुरू झाले संपत्तीसाठी, तेव्हा ब्राह्मणांनी कर्मकांडाच्या माध्यमातून आपली सुप्रीमसी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. कर्मकांडाच्या माध्यमातून म्हणजे यज्ञ करायचे. 4 प्रकारचे यज्ञ आले होते. राजसूय, अश्वमेध, वाजपेय आणि अग्निष्टोम. 4 यज्ञ. ठीक आहे. आणि सगळ्या यज्ञांमध्ये बळी, संपत्ती, गायी, दक्षिणा असं व्हायला लागलं. मग झालं काय की जे खरंच अभ्यासू लोक होते, ज्यांना हे प्रश्न पडायचे की मी कोण आहे. ऋग्वेदात मनुष्याने पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोहम, मी कोण आहे, है ना. आणि मग याचं उत्तर शोधता शोधता हे कुठे गेले? मेडिटेशन. यांनी मेडिटेशन करायला सुरुवात केली. आणि मेडिटेशन कुठे करायचे? अरण्यांमध्ये. आरण्यक. फाईन. अरण्यांमध्ये जाऊन मेडिटेशन करायचं, वनात जाऊन मेडिटेशन करायचं, अभ्यास करायचा, चिंतन करायचं. आणि मग उत्तर मिळालं. उत्तर काय मिळालं? सोहम. सोहम. कोहम विचारलेलं आहे ऋग्वेदात, सोहम म्हटलेलं आहे उपनिषदांमध्ये. मग उपनिषद काय आहे? उपनिषदामध्ये मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आत्मा, मुक्ती, ईश्वराचा मनुष्याशी संबंध हे उपनिषद आहेत. आणि यांचा जो ट्रान्झिशनचा टप्पा आहे हे आहेत आरण्यक ग्रंथ. आरण्यक आहेत, है ना. याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन हे आहे. 4 ग्रंथ तुम्हाला बघायला मिळतात. वेद, 4 वेदांचे जे मूळ ग्रंथ आहेत त्यांना म्हटलं जातं संहिता. संहिता म्हटलं जातं. ब्राह्मण ग्रंथ जे आहेत याच्यामध्ये वेदांमध्ये केले गेलेले मंत्रोच्चार, विधी, पूजा यांच्या सगळ्यांची पद्धत सांगितलेली आहे, ते ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यक आणि उपनिषद जे आहेत ते काय आहेत? मेडिटेशनचा टप्पा आहे हा. उपनिषद म्हणजे हायेस्ट मेडिटेशन. भगवद्गीता
उपनिषद आहे, है ना? किती उपनिषद आहेत हिंदू धर्मात? आपल्या गाडीच्या मागे कोणी कोणी लिहिलंय होय हिंदूच? नाही लिहिलं. है ना? 4 वेद आहेत हिंदू धर्मात, है ना? 18 पुराण आहेत, 6 वेदांग आहेत, है ना? 4 उपवेद आहेत, 108 उपनिषद आहेत. 108 उपनिषद आहेत, त्यापैकी एक आहे भगवद्गीता. ठीक. सो हे आहे उपनिषद. ठीक. हे जमलं ना तुम्हाला की कॉम्प्लिकेट झालं? जमलं. ठीक. त्यानंतर खालीलपैकी कोणते उपनिषद सगळ्यात पहिले प्रथमच श्रीकृष्णाच्या बालपणाबद्दल डिस्कशन करतं? छांदोग्य उपनिषद. छांदोग्य उपनिषदामध्ये बालकृष्ण सांगितलेले आहेत, म्हणजे कृष्णाचे बाळपण सांगितलेलं आहे. 57 राहिलं का? नाही 58 राहिलं का? 57 राहिलं. बरं. प्रत्येक वेदाच्या मूळ मंत्रग्रंथाला काय म्हणतात? सो संहिता म्हणतात. वेदांचे मूळ ग्रंथ जे आहेत त्याला संहिता म्हटलं जातं, है ना? जर तुम्हाला हे नाही माहिती असेल तर लिहून घ्याल कुठेतरी. वेद म्हणजे नॉलेज बुक्स ज्याच्यामध्ये नॉलेज आहे यांना म्हटलं वेद. ठीक. यजुर्वेदामध्ये 4 यज्ञांची चर्चा झालेली आहे. 4 यज्ञ. कोणते कोणते? राजसूय यज्ञ, त्यानंतर आहे अश्वमेध यज्ञ, मग आहे वाजपेय यज्ञ, आणि 4 नंबरला आहे अग्निष्टोम यज्ञ. हे 4 यज्ञ आहेत वेदांमध्ये. फाईन. त्यानंतर होते वेदांग. मग वेदांग काय आहेत? वेदांग आहेत जे वेद रचले गेल्यानंतर शेवटचा पार्ट, ते आहेत वेदांग. ठीक. प्रत्येक वेदाला एक उपवेद आहे. 4 वेद आहेत, 4 उपवेद आहेत. ऋग्वेदाचा उपवेद कोण आहे? ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद. ऋग्वेदाला उपवेद आहे आयुर्वेद. यजुर्वेदाला उपवेद आहे धनुर्वेद. हा. सामवेदाला उपवेद आहे शिल्पवेद किंवा गंधर्ववेद. याला गंधर्ववेद. आणि अथर्ववेदाला आहे, अथर्ववेदाचा आहे शिल्पवेद, है ना? ठीक. तुम्हाला जे प्राचीन भारताचं पुस्तक आता मिळालं ना त्याच्यात आहे हे सगळं. आपल्या नोट्समध्ये सगळं तुम्हाला मिळून जाईल, है ना? मिळते का बघा. मी पेज नंबर सांगू शकते. एक असं टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे बघा. हे एकदम एक्झामला जाता वालं पुस्तक आहे की थोडंसं वाचलं तरी यातून तुम्हाला प्रश्न मिळून जातील. 32 पेज नंबर ना, 32 पेज नंबरवर आहे बघा. मिळालं? हे छोटा पॅकेट बडा धमाका आहे तो, है ना? छोटा आहे, त्यात कॉन्टेंट खूप आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही जनरली. ठीक. ठीक आहे. जाऊ पुढे. नेक्स्ट आहे गंगेच्या खोऱ्यातील खालीलपैकी कोणत्या धार्मिक आणि सामाजिक चळवळी श्रमण परंपरेचा भाग आहे? आता हा प्रश्न समजून घ्यायला पहिले काय समजून घ्यावं लागेल? श्रमण परंपरा म्हणजे काय, है ना? सो श्रमण परंपरा म्हणजे काय? गुरु शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपरेला श्रमण परंपरा म्हणतात, है ना? गुरु शिष्य परंपरेला श्रमण परंपरा म्हणतात. मग आता गुरु शिष्य परंपरा कुठे कुठे आहे बरं? जैन धर्मात आहे, जैनांचे अनुयायी होते, है ना? जिन म्हणजे महावीर जैनांनी आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त केला, ते झाले जिन, आणि त्यांचे फॉलोवर झाले जैन. गुरु शिष्य परंपरा. गौतम बुद्धांचे फॉलोवर झाले बौद्ध, राईट? मग बौद्ध आणि जैन श्रमण परंपरेचे आहेत. वैष्णव धर्म आणि भक्ती चळवळ हे एन्शियंट इंडियाचा पार्ट नाही, हे आहेत मिडिवल इंडियाचा पार्ट. 8वी शताब्दी. 8वी शताब्दीमध्ये हे दोघं मिळतात तुम्हाला, है ना? आणि त्यामुळे हे श्रमण परंपरेचा भाग नाही. मध्ययुगीन भारतात मध्ये तुम्हाला भक्ती चळवळ दिली आहे बघा, आणि हे तुम्हाला ना हे जे कंपायलेशन भक्ती चळवळीचं दिलेलं आहे, आय विल शो यू. पेज नंबर 28 वर आहे, आणि पेज नंबर 28 पासून 36 पर्यंत आहे. हे एकदा उघडून बघा. हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही, कोणत्याच पुस्तकामध्ये नाहीये. म्हणजे असं सिंगल बुकमध्ये एवढा सगळा डेटा एकत्र करून मिळणार नाही. सतीशचंद्रांच्या पुस्तकात सुद्धा नाहीये, है ना? हे आपण केलेलं आहे.
विजयनगर साम्राज्य याच्या मागेच आहे, हे अलीकडे. विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य देखील तुम्हाला एकत्र दिलेलं आहे, ते पण तुम्हाला मिळणार नाही आणि मागच्या वर्षी याच्यातून प्रश्न आले होते है ना. सो हे आहे जे म्हणजे एक्सक्लुझिव्ह डेटा याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. फाईन. सो नक्की वाचा, दिस विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू पीपल ना. ठीक. त्यानंतर जैन धर्मात अभयदानाचा संबंध कशाशी होता. आता अभयदान हे तर सगळ्यांनाच माहिती आहे राईट, की अभय म्हणजे काय, की कोणाला तरी संरक्षण देणं राईट. मग धोक्यात असलेल्या एखाद्याला संरक्षण देणं याच्याशी होता. फाईन. त्यानंतर जैन धर्मानुसार आत्म्याच्या शुद्धीसाठी व्यक्तीने काय त्यागलं पाहिजे. सांसारिक रुची आणि शारीरिक संवेदना है ना. त्यांनी जैन धर्मामध्ये दोन कॉन्सेप्ट दिलेत बघा, सल्लेखना आणि संथारा. सल्लेखना म्हणजे काय, की तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला असं तुम्हाला ज्या दिवशी वाटणार त्या दिवशी अन्न आणि पाणी त्याग करायचा आणि शरीर त्याग करायचा, म्हणजे शरीराच्या संवेदनांना त्यागायचं हे एक. आणि दुसरं सांसारिक रुचीपासून लांब राहायचं, ब्रह्मचर्य. त्यांनी ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे, पण त्यांनी स्वतःच्या आत्म्याला त्यागणं सांगितलंय का. जैन धर्मामध्ये आत्म्याची संकल्पना काय आहे, आत्मा नाही. हां, त्यांनी म्हटलेलं आहे की आत्मा सगळीकडे आहे. तुमच्या एन्शंटच्या बुकमध्ये जैन, बौद्ध आणि वैदिक असे 3 कंपॅरिझन दिलेले आहेत बघा. त्याच्यात पाहाल आत्मा सगळीकडे. आत्मा म्हणजे अजीव आणि जीव दोघांमध्ये आत्मा आहे. त्यांचं म्हणणं दगडात पण आत्मा आहे, जैनांचं म्हणणं आहे. फाईन. हे लगेचच तुम्हाला कंपॅरिझन दिलेलं आहे जैन, बौद्ध आणि वैदिक मध्ये. पेज नंबर मिळाला तर बघाल है ना. आणि मग जैन धर्मानुसार आत्मा पवित्र असतो. 42 पेज नंबर ना. आत्मा पवित्र आहे. जैन धर्माचं म्हणणं आहे आत्मा पवित्र आहे. मग आत्मा अपवित्र कसा होतो, लेश्यामुळे. लेश्या हा शब्द दिलेला आहे. लेश्या म्हणजे काय, की कर्म वातावरणात फिरत असतात, आत्मा पवित्र आहे, कर्म आत्म्याला येऊन चिटकतात, मग जीव जन्माला येतो. सो आत्मा पवित्र आहे. आणि मग तुमचा जन्म जो झालाय तो कशासाठी झालेला आहे, आत्म्याच्या पवित्रतेसाठी झालेला आहे. मग तुमच्या कर्मांनी आत्म्याचं पवित्रपण परत आणायचं. मग आत्म्याला त्यागणं शक्य आहे का, नाही है ना. म्हणून थर्ड ऑप्शन एलिमिनेट होतोय. म्हणजे जैन फिलॉसॉफीशी संबंधित आहे. मिळालं ना तुम्हाला कंपॅरिझन. ठीक. त्यानंतर 63 नंबर आहे, महायान ज्ञानप्राप्तीच्या 3 मार्गांपैकी इतर 2 मार्ग कोणते आहेत. सो हीनयान आणि वज्रयान. हीनयान आणि वज्रयान हे आहेत. जाऊ शकते पुढे. 61चा आन्सर काय आहे, धोक्यात असलेल्या एखाद्याला संरक्षण देणे, अभय दान ना. त्यानंतर आहे 64, खालील प्रसिद्ध चीनी बौद्ध यात्रेकरूंचा विचार करा. फायान. फायान 1600 मध्ये आलेला आहे ना, 1600 मध्ये किंवा 1600 वर्षापूर्वी आलेला फायान आहे. त्यानंतर युवान श्वांग कोणाच्या काळात आलेला आहे, हर्षवर्धनच्या काळात. हर्षवर्धनच्या काळात युवान श्वांग आलेला आहे. आयकिंग आलेलं आहे युवान श्वांगच्या 50 वर्षानंतर. फाईन. सो फायान पहिले आलेला आहे, युवान श्वांग हर्षवर्धनच्या काळात आला आहे. आता फायान कधी आलेलं आहे, गुप्त काळात आलेला आहे. गुप्त काळात फायान आलेला आहे. हां, चंद्रगुप्त सेकंडच्या काळात आलेला आहे फायान. फाईन. वेन्सांग आलेला आहे हर्षवर्धनच्या काळात आणि आयकिंग आलेला आहे हर्षवर्धनानंतर 50 वर्षानंतर. जे गुप्तोत्तर यांच्या जेव्हा कुठलं युद्ध सुरू होतं ते ट्रायपार्टिएट संघर्ष, त्रिपक्षीय संघर्ष सुरू होता तेव्हा आयकिंग आलेला आहे. ठीक. म्हणजे ऑप्शनचे क्रम कसे लागणार तुमचे, सगळ्यात पहिले आला फायान ए, रादर पहिले सी, त्यानंतर आला ए, नाही सी बी ए आन्सर येणार ना. पहिले युवान श्वांग आहे, त्याच्या 50 वर्षांनी आयकिंग आहे आणि मग फायान आहे. बरोबर. सो सी बी ए इज द आन्सर. जाऊ शकते पुढे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते बौद्ध स्तूपांमध्ये नव्हते. आता हा आर्ट अँड कल्चरचा प्रश्न आहे, आर्ट अँड कल्चरवाला आहे. स्तूप या शब्दाचा अर्थ क्लिअर आहे तुम्हाला. स्तूप हां, मातीचा ढेर म्हणून ऋग्वेदात पहिले याचा उल्लेख झालेला आहे. ऋग्वेदात स्तूप या शब्दाचा पहिला उल्लेख झालेला आहे. आणि स्तूप या शब्दाचा अर्थ आहे की गौतम बुद्धांचे रिमेन्स, अवशेष जे उरले त्यांना माती गाडून त्याच्यावर एक आकृती बांधण्यात आली, समाधी टाईप, ती आहे स्तूप.
फाईन. मग स्तूपांना तोरण असतं की नाही? तोरण म्हणजे तोरण नाही, तोरण म्हणजे एक अशा प्रकारची व्यवस्था असते जे मंडप टाईप बनवलेलं असतं आणि त्याच्यातून तुम्हाला प्रदक्षिणा करायची असते, राईट. सो सांची स्तूपला तोरण आहे. ठीक, सांची स्तूपला तोरण आहे. प्रदक्षिणा पथ असते, जी रॅलिंग असते गोल, त्याला प्रदक्षिणा पथ म्हणतात. जातक, जातकाचा संबंध, जातक कथा आहेत ना, जातक कथा म्हणजे काय? गौतम बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा. काही लोकांचं काय म्हणणं आहे, महायानांचं काय म्हणणं आहे की गौतम बुद्धांचा हा पहिला जन्म नव्हता, याच्या आधी देखील जन्म घेतला होता. फाईन. आणि मग त्यांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत, त्यांना जातक कथा म्हटलं जातं. आणि स्तूपाच्या भिंतींवर जातक कथांचं कोरीव काम केलं जातं. ठीक, म्हणजे तीनही आहे. ठीक. सो प्रश्न काय आहे की काय नव्हतं? तिन्ही होतं, नन ऑफ द अबोव, म्हणून तुमचा ऑप्शन चेंज करवला होता. ठीक. त्यानंतर मग आता महाराष्ट्राशी संबंधित थोडंसं विचारलेलं आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत यांची भूमिका होती. एल्फिस्टन हायस्कूल आणि कॉलेजच्या स्थापनेत भूमिका. जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना आणि ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. हे कोण आहेत? जगन्नाथ शंकर शेठ है ना, नाना शंकर शेठ होते. त्यानंतर पुढील संस्था कोणी स्थापन केल्या? मानव धर्म सभा, परमहंस सभा, ज्ञानप्रसारक सभा. दादोबा पांडुरंग. खालीलपैकी कोणी 1857च्या उठावाचे वर्णन? शिपायांची गर्दी, नरफाटक. नरफाटक ना, नरफाटक. उपेक्षिताचे अंतरंग हा ग्रंथ वासुदेव बळवंत फडके. आणि मग हा प्रश्न जो आपण बघितला की कोण सहभागी झालं नव्हतं, रादर होतं स्वराज्य पक्षामध्ये, हे सगळेच होते ना, तुम्ही नावं लिहून घेतली आहेत त्यांचे, राईट. त्यानंतर हम्पी बद्दल विचारलेलं आहे. हम्पीचं स्थापत्य वैभव कोणत्या नदीपात्रात आहे? हा, कृष्णा तुंगभद्रा. नाही माहिती असेल तर कसं लक्षात ठेवाल? हम्पी विजयनगर साम्राज्याच्या वेळेला आला ना, मग विजयनगर साम्राज्य कुठे होतं? तुंगभद्रेच्या खोऱ्यात, कृष्णा तुंगभद्रा, म्हणून हे उत्तर तुंगभद्रा येणार, राईट. मेवाडच्या राणा प्रताप विरुद्ध हल्दीघाटीच्या लढाईत मुघल सैन्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? मानसिंगनी केलं होतं. मानसिंगनी केलं होतं. पहिल्यांदा ना राजपूत वर्सेस राजपूत लढले होते. मुघलांच्या सेनेचं नेतृत्व मानसिंगनी केलं होतं. मानसिंग आमेरचे होते. आय एम शुअर तुम्हाला मानसिंग माहिती आहेत ना, हरखाबाईंच्या भावाचा मुलगा, नाही हरखाबाई, येस, भावाचा मुलगा, राजा भारमल यांच्या मुलाचा मुलगा. हरखाबाई कोण आहे? ज्यांना तुम्ही जोधाबाई नावाने ओळखताय. अकबराच्या पत्नी त्या हरखाबाई होत्या, जोधाबाई नाही. जोधाबाई कोणाला म्हणतात? जगत गोसाई. जगत गोसाई कोण? सलीमची बायको. एकता कपूर येते पूर्ण, सोडा त्याला, आहे ना. ठीक. त्यानंतर अच्छा, हल्दीघाटीचं युद्ध कधी झालं? 18 जून 1576. 18 जून 1576 रोजी हल्दीघाटीचं युद्ध झालं होतं. ठीक. त्यानंतर मध्ययुगीन काळात खालील दरबारी कवींनी पद्मावत हे महाकाव्य रचलं. मलिक मोहम्मद जयसी. मलिक मोहम्मद जायसी यांनी रचलं होतं. जायसी कोणत्या शहराचे निवासी होते? जौनपूर. जौनपूरचे निवासी होते, हे लक्षात ठेवाल बरं, जौनपूरचे निवासी होते. प्रसिद्ध चित्रकार बिशनदास, मुराद, बेहजाद हे कोणाच्या दरबारात होते? जहांगीर. चित्रकलेशी संबंधित प्रश्न असले तर जनरली उत्तर जहांगीर असतं, हे लक्षात ठेवाल. म्हणजे जनरली बरं, कधी कधी चुकेलही. सो जहांगीरच्या दरबारात अजून एक महत्त्वाचे चित्रकार होते, मनसूर देखील होते. हे 4 चित्रकार जहांगीरच्या दरबारात होते. मलिक मोहम्मद जयसी अलाउद्दीन खिलजीच्या दरबारात होते. फाईन होते ना. मलिक मोहम्मद जयसी एकदा बघून सांगते, पण कदाचित अलाउद्दीन खिलजी किंवा मोहम्मद बिन तुगलक असतील. मग हा चेक करूया आपण. डन. त्यानंतर यापैकी कोणती भाषा मध्ययुगीन भारतात दाक्षिणी म्हणून प्रसिद्ध आहे? उर्दू. दाक्षिणी आहे बरं, ते दक्षिणी नाही आहे, दाक्षिणी आहे. दाक्षिणी उर्दूला म्हटलं जायचं. ठीक आहे. 75 डन, है ना. बाकीचे टाकळकर सरांचे प्रश्न आहेत, ते रेकॉर्डेड मिळतील तुम्हाला ॲपवर. आणि करंट अफेअर आणि दुसरं कोण आहे? जॉग्रफी आहे का? नाही, एन्व्हायरमेंट आहे ना, इंद्रजित यादव सर, ते पण तुम्हाला रेकॉर्डेड देतील. हिस्ट्री डन. ठीक वाटलं? कॉन्फिडन्स वाढला की कमी झाला? वाढला, कमी झाला? अच्छा, हल्ला थोडासा. ठीक आहे, काही हरकत नाही. पण ॲटलिस्ट हे तर कळलं की आपल्याला तयारी किती करायची आहे.
है ना, हे तरी कळलं. ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. स्पेसिफिक टॉपिक तर आहेतच आणि अभ्यास करताना PYQ लक्षात ठेवाल. ठीक, PYQ ध्यानात घ्या आणि कानाकोपऱ्यातले प्रश्न विचारले जातात. बघा टेस्ट सोडवताना पण तुम्हाला हे वाटलं असेल की मला माहिती आहे, पण एखादं ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतं की हे आहे की नाही, है ना. हे 90% विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. फाईन, की तुम्हाला माहिती सगळं आहे, असं नाही की तुम्ही वाचलं नाही आहे, पण ॲक्युरसी नाही, है ना. मग त्याच्यासाठी काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, त्यांच्यावर लक्ष द्या. मॉडर्न इंडियावर जास्त लक्ष द्या, है ना. आणि PYQ जास्तीत जास्त MCQ आणि PYQ हे टार्गेट करा, होईल ठीक. थँक्यू.